महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. नमस्कार मंडळी. 2022 या सरत्या वर्षाचा शेवट गोड आणि हास्यमय करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. मंडळी असं म्हणतात, जे गाव करी ते राव न करी. चला तर बघूया एका जमलेल्या लग्नात गावकरी मिळून काय विघ्न आणता येते. यासाठी मंचावर येतात हास्य जत्रेतले इबलीस गावकरी. बऱ्यानो वो हो बऱ्यानो. काय रे इमानात शिटा किती बसतील हो? म्हणजे माझ्या माहिती प्रमाण 60-70 बसू शकतात. काय समजलं? आणि कोंबून कोंबून भरली तर कोंबून जर भरलेली हा. तर स्टँडिंगनी उभं 100 माणसं बसतील. होय काय? हा थोडा चांगलं. त्रास होईल ना, असं नाही. चांगलं आहे म्हणजे. पण मध्येच इमानाचं कुठे काय काढणार? जमिनीची केस चालू आहे ना, होय काय? ते जिंकल्यावर पैसे मिळतील आता. हा. तर पैसे मिळाले की एक विमान उचलायचं म्हणतोय मी. इमान उचलतोय? हम्म. नाही उचल, माझं काही म्हणणं नाही आहे. मग? पण लँडिंग कुठं करशील? अंगण्यात. केलीस गरिबीची गोष्ट केलीस. लँडिंग कशाला करू? मग? भाडी मारणार आहे मी. भाडी मग? वडापासारखी मग कसं काय? गण्याचा वडाप आहे ना, हा. त्या कोंबून कोंबून 16 जणांना नेतो. हा. मी कोंबून कोंबून 100 जणी नेली. तेवढा धंदा होईल. होईल. मग? हो बालू, हा. विमान घेण्याआधी माझी उधारी चुकवशील ना? मोठा विमान घेणार. जरा वर उडाय नाही, लगेच खाली आण. नाही ते काय? माणसं वासाठी हे पैसे मिळाले ना की टपरी सकट विकत घेईन तुला. पाजलतोय दे लगडे चाय दे. काय ते? नमस्कार म्हणजे. नमस्कार नमस्कार, नमस्कार. नमस्कार. बारक्या 2 चाय दे बाबा. हा. म्हणू काय वसुली करायला निघालो की काय? नाही उगाच काय. मग हा टकलू गुंड का आणलाय बरोबर? अहो नाही हो. अरे खुशाल टकलू म्हणताय ते. नाही नाही गुंड नाही गुंड. गुंड नाही, मग हा यानं टक्कल काय गेला नाही? अरे हे काय अहो लॉजिक सांगतो. ओलं करून देतो. हा, हा, हा. ओलं करून देतो. हे श्यामराव. हा नमस्कार, नमस्कार नमस्कार, नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. आम्ही ते आता माझं होणार आहे ना, ही माझी हा. तिचं हे बंधू ती होणार आहे माझी, ही तिचं हे बंधू म्हणजे त्याला सगळेच कसं उचकुटून सांगू तुम्हाला. आम्हाला कळेल कसं? साला साला हा. साला आहे मी त्यांना. अहो म्हणजे माझ्या होणाऱ्या बायकोचं हे बंधू आहे. काय म्हणता होय काय? लग्न फायनल ठरलेलं आहे. वा 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 अभिनंदन अभिनंदन वा वा. अभिनंदन अभिनंदन. पण्या हो 2 चायचे पैसे यांच्या नावावर लिहा. नाही, नाही, नुसती चाय नाही. हा. आज क्रीम रोल पण दे, मी लय आनंदात आहे. वा, दे दे लवकर दे लवकर दे. हा. हे बेस झालं. होय. यांचं लग्न होतंय म्हणजे गावचा एक मोठा प्रश्न सुटला. गावचा प्रश्न सुटला म्हणजे काय हो? सगळ्या गावाला चिंता लागली होती माहितीये. हा म्हातारा घोड्यावर चढण्या अगोदर लाकडावर चढतोय की काय? काय बोलताय ते? हे गावातले असंच आहे. हो एकदम घाबरवाल काही नाही. गावात घाबरवतात. नवीन आहे ना ते. होय, होय. सांगतो गंमत करतात हे ते. गंमत आहे का? आमच्या गावातली जी माणसं आहेत का ना, हा. अहो लय प्रेमल, म्हणजे ती बोलतील अशी फटकल. हा. पण नुसती गोड माणसं. असं का? फणस माहितीये तुम्हाला? हा, हा, हा. म्हणजे बाहेरून असा काटेरी टणक, हा. पण आत कसा असा बुलबुलीत घरा एकदम गोड. वा, 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 आहे का नाही? क्या बात. तसं आहे. काय हो कदमानू, हा, हा. लग्नाची तारीख काय ठरवली? म्हणजे सांगायचं ते. अरे अरे पुढच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आहे. पुढचं होय का? म्हणजे एवढ्या लवकर होय. काय भानगड नाही ना? नाही 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 भानगड वगैरे काय काय, नाही. सांगा. सांगतो काय, त्यांना. सांगा, आम्ही ऐकू. अहो, सांगतो काय आहे त्याच्यात. आय नो म्हणजे नका सांगू मला माहिती. लपवण्यासारखं काही नाहीच आहे ना. म्हणजे कसं आहे, हा. माझी बहीण आहे ना, बर. तिचं आधी लग्न झालेलं आहे बुवा. होय काय? हा पण काय नवरा दारूबाज होता, अरे. गायरा मारायच्या हो बहिणीला. वाईट. त्याच्यामुळे कंटाळून डिवोर्स घेऊन टाकला बुवा. बेस केलो. पण म्हटलं बहिणीचं आयुष्य काय उद्ध्वस्त करायचं, तिची बिचारीची काय चूक, खरंय. म्हणून तिचं दुसरं लग्न लावून टाकू बुवा लगेच. अच्छा अच्छा, म्हणून लगेच ह्यांच्यावर रुमाल टाकला हो तुम्ही.
पण रुमाल टाकला म्हणजे नाही नाही रुमाल बंद कसा आपण एसटी ती सीट पकड हे रुमाल कसा टाकता तसा यांच्यावर तुम्ही रुमाल नाही टाकला काय असं अवघड पण काळजी करू नका पाहुण्यानू तुमच्या बहिणीचं नशीब फलफललंय माहितीये काय दिवा बत्तीस घेऊन जरी असा माणूस शोधला ना सापडायचा नाही कुठं काय तरी काय ए बाबा कुकिंगचं पण बिस्किट ठेव. बारक दे आता चालत नाही द्या. भारी होता पण माणसं मस्त आहेत बा हा पण तुम्हाला सांगतो हा. या हा. गावात यांच्यासारखा स्वच्छ माणूस कोण नाही मग माणूस एवढा स्वच्छ उद्या साबण संपला तर ह्याला अंगावर चोलू शकता तुम्ही मग? लय होतंय. जे आहे तर, जे आहे तर. जे आहे तर. आहे तर, आहे तर आहे. आम्ही हल्ली साबण नेतच नाही अंघोळ खूप कॉमेडी आहेत बाय बरं भाई काय म्हणतो का म्हणू आता लग्न ठरलं ठरलं. जुन्या गोष्टी विसरून जा जुन्या गोष्टी म्हणजे काय जुन्या गोष्टी आता ती चिंदन करीन नाही तुमच्या घरात ये जा करते आता तिला सांगा माझी बायको येणार आहे तेव्हा तुझी गरज नाही मला एक मिनिट कोण चिंतन करीन डबेवाली हो डबेवाले डबे. डबा पोचवायला येते का ना अच्छा, अच्छा, हो. बरं. काय बिचारीला नवरा नाही ना हा. तो कदम त्याला सांगतात की बाय दिवसातनं 2 वेळा घरी ये कशाला डबा द्यायला बरं नाही म्हटलं नवराने हे सांगितलं तुम्ही. सकाळ संध्याकाळ डबा नको ह्यांना खाली काय बोला तुम्ही तुम्हाला काय 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 पण समजून नाही, जाऊ बाय. मी आणि हा मुलगा नाहीच आहे तसला मुलगा नाहीच आहे तसला नाही. सभ्य मुलगा आहे का हो जे आहे तर आहे हा, आणि कसं आहे ती आली डबा द्यायला आणखी दार लावून घेतात अहो, काय बोलता तुम्ही? काय चाललंय तुमचं काय नाही नाही ना. दार लावून मी घेतो. कदम तू गफऱ्या नाही ते काय डबा म्हणजे कसं डबा द्यायला आण, ती गेली की हा दार लावतो तसं सांगतो ना. मी घाबरलो ना नाही नाही, म्हणजे काय गरीब आहे ना ती हा. म्हणून तर आपलं मी मदत म्हणून नाही, तिला नाही. डबा लावलेला हा, नाही. होय, 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 बरोबर, होय, बरोबर. नाही नाही बरोबर आहे नाही, पण होईल काय नानकेट जरा द्या आणखी थोडीशी नानकडे कसं अजून मग काय ते सांगतो नानकडे काय मग काय झालं दिली होते एवढं लग्न झालं 2 नानकेट काय भैयात आहे नाही तर काय द्या. उगाच सांगू नका काहीतरी उगाच माझं अरे, लग्न मोडा. जाऊ दे बारकी द्या बारकी बाला बारकी नानकडे द्या हा हा. आपण चला आपल्याला लेखा नाही हो पाहुणं अहो जाता कुठं बसावं होय, बसा कुठं लग्नाची गडबड आहे अरे नंतर हे लग्नाच्या गडबडीत कुठे मिळणार आहेत आता बोलू चला अरे वासाड्यानं लग्नाचं आलं की तुमची ओला करून देतो ना कशाला बसा हो पाहुणे, बसा. हो, कदम. बसा हो. बस रे तू. काय काय नाही काय आता आलेच पाहुणे काय जरा गप्पा माराय नको नाही तर काय कशाला गप्पा मार काय लग्न तर हायच नेहमीचा झाली ना पिऊन आपण अहो, आपलं ऐका ए यांना नाकावडी चाय देस रे नको, नको, नको. ए, भाऊ, झाली चहा. बाई याच्यात भर चाय उडवे हा चाय घेतोय माहिती चाय घेतो. तुम्ही घेता बाई चहा? पाहुणे नाकावडी? बसा बसा. ए बने यांना चाय दे ऐक. काय तुम्हाला सांगतो पाहुणेनू लय साधा पोरगा हो. बरोबर म्हणजे लहानाचा मोठा होताना मी इथं बघितलेला आहे डोळ्यासमोर बरोबर. काही गोष्ट नव्हे पण कसं एखाद्याचं नशीब अगदी खराब असतं का नाही म्हणजे चंदन जसा झिजतं ना तसा झिजलेला आहे. अरे अरे तिला लागलाच नाही हो म्हणजे कोळशासारखा घास घासलाय नाही तिला लागला नाही काजल लागला म्हणजे पाणी शिंपडून फेकण्याच्या लायकीचा आहे काय बोलताय तुम्ही कशाला तुम्ही तुम्हाला सांगतो, आता तुम्ही बहीण दिली बाई ना आता तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघा लग्नात केवढी गर्दी होते म्हणजे ह्याच्या प्रत्येक लग्नात एवढी आम्ही गर्दी बघितली आहे याच्या प्रत्येक लग्नात म्हणजे हो? नाही नाही, काय नाही 3 लग्न मोडलीत का नाही तीन लग्न झाली आहेत तुमची काय बोलताय ते अहो लग्न कुठं झालंय माझं नाही, नाही, लग्न नाही. व्हायच्या आधी मोडली पाहुणे अरे, ते सांगितलं पाहिजे ना जाऊ पण माझं दे लग्न- पाहुण्यानं जाऊ दे बसा हो काय बसा हो? इकडे तीन लग्न झाली या माणसाची तुम्ही सांगितलं नाही या टकलूला अरे पण कशाला सांगायचं काय करत आहे का इथं सांगायचं कशाला ओरडटावाय सांगाय पाहिजे नात्यात क्लॅरिटी पाहिजे काय पाहुण्यानु मग? मग गुंतागुंत वाढत नाही आज आम्ही बोलू नये म्हणून आमच्या तोंडात क्रीम रोल दिले बरोबर हा उद्या बायको नांदायला आली तर काय गप राहणार आहे सगळे असं तुम्ही- अरे गाव चर्चा करणार आणि गाव काय एका तोंडाने चर्चा करताय हजार तोंडाला लोक नाही तर- पण इथं बोलायची गरज आहे का तुम्हाला? एवढ्या तुम्ही काय लोकांना बोलू काय नका कदम बरोबर बोलतायत ते मग? त्याच्यावर कशाला ओरडताय तुम्ही काय बोलतायत? अरे मी सांगितलं की नाही तुम्हाला माझ्या बहिणीचा घटस्फोट झालेला सांगितलं की नाही तुम्ही या गोष्टी कशाला लपवायच्या अरे कुणी लपवले आहे माझं लग्न झालेलंच नाही आहे अरे पण मोडलं ना तीनदा अरे पण लग्न व्हायच्या आधी मोडलेली आहेत पहिलं लग्न म्हणजे पत्रिका वाटताच मोडली आता त्याला मी काय दुसरं लग्न भाऊकीने मोडला आजोबाचं कानाय लावलेलं म्हणून त्याने मोडली तिसरं लग्न झालं होतं सगळे ठरलं होतं हॉल पर्यंत गेलो होतं बोलले अरे बापरे हा लयच बुटका आहे हो, आता कसं करायचं पण आधी तुम्हाला नाही कळलं बसाडून तुम्ही माझं तिथं गेलं लग्न अशीच 3 लग्न मोडली तू तुम्हाला सांगतो
मंगला का असतं का माझ्या कानावर पडलीच नाही. काय ता मंगला काय मंगला कसं जे असतात ना मंगलाष्टका माझ्या कानावरच पडली नाही हो. हा. म्हणजे मी एकदम असा प्युअर नवरा, एकदम किल्लर असा प्युअर. अरे एवढे प्युअर आहे तुम्ही, तर मग या सगळ्या गोष्टी आधी सांगायला काय अडचण होती तुम्हाला? अहो पण नायच झालीत लगेच, तर कसं तुम्हाला सांगू. पाहुणे बरोबर आहे त्यांचं लग्न नाही झालंय. बघा ना. आम्ही त्यांच्या लग्नाली तशी बुंदी बिंदी नाही खाल्लेली. मग वासाड्यानं हे सांगा बुंदी नाही खाल्लेली म्हणून. अरे होय. सांगा ना हे. हे सांगा ना. नानकिटा खाताना लक्षात आलं बुंदी नाही खाल्लेली, त्यामुळे ते लगेच सांगून टाकलं मी. नाही आणि दोष तुमचा नाही आहे, दोष ह्यांचा नाही हा, आहे, त्यांना- दोष ह्यांच्या पत्रिकेत आहे सगळा. पत्रिका जातात काय मधीच. पत्रे म्हणजे म्हणजे? त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. नाही, नाही. एक मिनिट, जीवन मरणाचा प्रश्न म्हणजे? नाही. यांच्या पत्रिकेत बायकोच्या भावाचा मृत्यूयोग आहे. हा. अहो काय बोलता हे कधी बायकोच्या भावाचा मृत्यूयोग. एक मिनिट तुम्ही थांबा, तुम्ही काय करू नका त्यांना. हा. हे काय काय मॅटर आहे म्हणजे काय? म्हणजे हे उभे राहिले लग्नात, यांच्यावर अक्षता पडल्या हा. की भाव पडला. पण हे सांगा म्हणजे भाऊ मरणार जागच्या जागेवर जागचं असं आहे. पत्रिकेत लिहिलेलं आहे? अरे बापरे. आम्ही नव काय आम्ही एका काय- माणसानं सांगितलं गावातल्या. अरे कुठला माणूस आहे तुम्हाला दाखवा, कोण आहे माणूस असा? एक्झॅक्टली नाव नाही माहिती आहे त्याचं, पण गावात त्याची एक बऱ्यापैकी चर्चा पारावर अरे चालू आहे. कसली चर्चा आहे? अरे गावात तर चर्चा माझी आणि सुमनची पण आहे. आता सुमन कोण? अहो मेंढी हो, मी पाळले मेंढी. मेंढीचं नाव सुमन? हो. अरे वेगळी तर आहे या माणसाची. अहो मी सगळं सांगितलं आणि तुमची एक एक गोष्ट बाहेर येते आता. मी काय अरे करतो? मी आहे ना तुम्हाला गैरा भोळा समजत होतो. मी भोळाच आहे हो. काय भोळा दिसतो, भोळा आणि भानगडी सोळा अशी करते तुमची. अहो ऐका नाही, वा रे वा. मी कोणाच्या आद्यात नाही मध्यात नाही, माझं काम भलं मी भला असा आहे हो. मग हे काय सगळं? नाही ऐकावं पाहुणे काय भानगडी व्हायला. हा भोला माणूस हाय की नाही, आहे. भोला? हाच का याचा अख्खा खानदान भोला आहे का नाही. हा. उगाच ना याच्या बापाला एका बाईन फसवला. बरं, आता हे काय नवीन सांगतो नवीन कुठे हाय तर सांगा. आहे सांगितलं. एक मिनिट, तुम्ही थांबा, तुम्ही बोलू नका. काय नाही. कोण बाई? आता हे नवीन काय लचांडे? लचांड नाही आहे, यांच्यावर जमिनीची केस चालू आहे. जमिनीची केस? हा, यांचा बाप एका बाईच्या नादाला लागला आणि सगळी जमीन गेली यांची. काय नाव रे तिचं? शकुंतला बाई. हा शकुंतला. फडावर जायची तिच्या. अशी असं काय नाही. नाही नाही नाही. कुठल्या खानदानात मी माझी बहीण देत होतो? नाही एवढे जायचे नाहीत, आठवड्यातून दोनदाच जायचे. अरे काय? अरे काय बोलतो, तुम्हाला काय अक्कल आहे का नाही? फडात बिडात काय नव. ऐका, आमचे बाबा उत्तम ढोलकी वाजवायचे. मग? काय झालं, एक दिवशी फडामध्ये ढोलकीवाला जो होता ना, तो जल्ला वासारा तो आजारी पडला. मग आमचे बाबा तिकडे गेले आणि त्यांचा शो केला. एवढंच आहे. वा वा वा, मारा आता चाटा, सांगा काही पण. नाही नाही, चटा मारतो. बरं हे जाऊ दे. ती दुसरी होती ती जर्दा खाऊन थुकायची ती ही वाचून ती डांबरेट बाई एक नंबरची. डांबरेट त्यांच्या बापाला बोलवलं आणि फड्यावर आणि बारका डान्स केला आणि सगळी जमीन घेऊन गेली. अरे काय चाललंय तुमचं? फक्त डान्स त्यांच्यावर ओरडू नका. अरे काय चाललंय हे? बरं झालं हे दोघं मला सापडले. यांनी सगळं सांगितलं, नाही तर माझी बहीण तुझ्यासारखा नराधामाच्या गळ्यात बांधली असती मी. अरे काय काय चल नाही करायचं तुझ्या हा, बहिणीचं तसं लग्न? काय मी माझी बहीणच देणार आहे तुला. घटस्फोटीच्या बहिणीचं लग्न नाही लग्न अरे करायचं. मला पण नाही अरे करायचं. चाल. अरे हट. अरे चाल. अरे काय रे फुटरे जाऊ दे. वर चढतोय. हा ना. मोठा आला एक तर मेहरबानी लग्न अरे काय कर. रे? काय तुझं तो? रागावलं नाही. कदम याला चौथं पण लग्न मोडलं रे तुझा. लगेच गावात चर्चा सुरू करा. हो नाही, चर्चा करतो आम्ही. हो, आणि अजून एक अशी चर्चा सुरू करा की अरुण कदमने 2 लोकांचे मर्डर केले म्हणून. कोणाची रे. तुमच्या दोघांचं. वा वा, करामती उचापती गावकऱ्यांनो, ॲज युजल उत्तम परफॉर्मन्स. प्रसादा. छान. प्रत्यक्षात ज्या माणसाच्या घरात नातवंड यायची वेळ झाली आहे त्या माणसाचं लग्न ठरतं इथून स्किट सुरू झालं. नवीन वर्षाच्या सुरुवातीला यापेक्षा वेगळा आशावाद तो अजून काय पाहिजे. वा वा. वा वा अरुण, छान. नेहमीप्रमाणे उत्तम कन्व्हिक्शन आणि उत्तम त्रागा. मजा आली मजा आली. नानकटाईला तुम्ही काय म्हणत होतात? नानकीट. नानकेट नानकीट. अच्छा, गावाकडे नानकीट म्हणतात. अच्छा अच्छा, नानकेट. छान. नानकेटा सारखाच खुसखुशीत होता तुमचा चोमडेपणा. मजा आली मजा आली. छान. सई. भारी होतं परफॉर्मन्स. वडाप हा शब्द ऐकून मी थेट सांगलीला गेले. त्यानिमित्ताने काही आठवणी जाग्या झाल्या. एक निरोप आहे खूप महत्त्वाचा. सेट जाण्याच्या आधी मला 2 क्रीम रोल इकडे देऊन जा. आणि आणि मला नानकेटा. खूपच मजा आली. काही जागा खूप भारी घेतल्या तुम्ही सगळ्यांनी. आणि अरुण दादा, तुमचं लग्न हा विषय तुम्हीच इतक्या कन्व्हिन्सिंगली मांडू शकता, अजून कोणीही नाही. मजा आली.
क्रिकेट आणि नवीन वर्ष यात एक साम्य आहे. ओपनिंग छान झाली की पुढच्या इनिंगला खूपच मजा येते. आयुष्याचा हा सामना दाखवण्यासाठी आपल्या समोर येत आहेत कोळीवाड्याची रेखा वनिता खरा, कधी गोड कधी तिखट चेतना भट, भांडूपचा शशी कपूर निखिल बने आणि हास्य महारथी समीर चौगुले. काय भूपाळी आहे प्रसाद. सई किती सुंदर भूपाळी आहे. नववर्षाच्या सकाळी पंडित कुमार गंधर्व यांच्या जादुई आवाजाने भरलेली, वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली आणि बाळ कोल्हटकर यांनी लिहिलेली उटी उटी गोपाळा ही भूपाळी ऐकली ना की बकुळाच्या फुलाला निर्माल्य झाल्यावर जे समाधान मिळत असेल ना ते समाधान मिळतं. क्या बात आहे. नववर्षाच्या तुम्हा सगळ्यांना जोरदार शुभेच्छा. थँक्यू. सई प्रसाद खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तुमचं नववर्ष भरपूर तुम्हाला कामं मिळवत आणि तुमचं नववर्षाचं पहिला आठवडा नवीन नवीन कपाटांनी भरव तुमचं घर. कारण आता पोतभर पुरस्कार मिळणार नवीन वर्षात, तर पुरस्कार ठेवायला कपाटा तर पाहिजेत. तथास्तु. फक्त इथल्या डेट सांभाळा. तेवढंच सांगायचं होतं. प्रोडक्शनचा निरोप पोचवला. आता सईला माकड चावलं यात फारसे पंच मिळत नाहीत, तेवढं लाफ्टर मिळत नाही. त्यामुळे सई तुझ्या हातातून या वर्षात असं काहीतरी घडव की पुढचे 2 वर्ष आम्हाला पंचच मिळू देत. प्रसाद तुझ्या पार्टीचं चिरंतन आहे. म्हणजे काही नाही त्याचं. म्हणजे आम्हाला हा आनंद तू हिरावूच घेऊ शकणार नाहीस हे आम्हाला माहिती आहे. वर्षानुवर्ष तू देणार नाही, आम्हाला तो आनंद मिळणार पंच घेण्याचा. प्राजू नवीन वर्षात नवीन एक कवितेचं पुस्तक येऊ दे. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. थँक्यू. आणि प्रकाशनाची डेट आम्हाला नक्की सांग, म्हणजे आम्ही नक्की शूटिंग ठेवू त्या दिवशी. झाल्या ना वेदना, झाल्या ना. वेदनेतून नवीन कविता जन्माला येते. मुद्दाम दिलेल्या आहेत. नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना भरपूर शुभेच्छा यार. मला प्रचंड पॉझिटिव्ह वाटतं. प्रसाद सई यार, मी आज ठरवलेलं आहे प्रचंड आनंदी राहायचं, खुश राहायचं. कारण पहिला दिवस आपला जसं जातो ना तसं अख्खं वर्ष जातं. मला एवढं पॉझिटिव्ह वाटतंय की ह्या क्षणाला माझी RT-PCR टेस्ट केली तर पॉझिटिव्ह येईल. येस, मला माहिती आहे माझा हा विनोद पंछी बनूड ती फिरू मस्त गगन असा उडत उडत गेलेला आहे. मला कल्पना आहे, मी मान्य करतो. पण तरी सुद्धा राहवत नाही, मी प्रचंड पॉझिटिव्ह आहे. आज मी चिडणार नाही हे ठरवलेलं आहे. पहिला दिवस जो प्रत्येकाने घालवायला हवा, आनंदाने घालवायचा आहे. ओ माय गॉड. चहा. चेतू बस इकडे. बस बस काय चेतू. काम आहेत मग? एक सेकंड ये ना इकडे. काय बापरे. हॅपी न्यू इयर. तुम्हाला सुद्धा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. चेतू मी ना अजिबात चिडणार नाही आज. मी आज शांत राहणार आहे, हसत मुखाने या दिवसाला सामोरं जाणार आहे. मी आज अजिबात चिडणार नाहीये. खरं सांगताय? येस ऑफकोर्स. संकल्प केलेला आहे मी. झालं. संकल्पांना सुरुवात झाली तुमच्या. काय मागच्या वर्षी काय संकल्प केला होता? काय? वर्षभर जिम मध्ये जाईन, जिम मध्ये पैसे भरून ठेवले. हा. पण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सगळ्या वाटत्या बो. पंचवनू तुझाही गेला. मला बोलू नका. नाही, तुम्ही नाही, हो संकल्प हो केले. बरोबर आहे. पण तू मला संकल्पाचं सांगू नकोस. तू सुद्धा नवीन वर्षात योगा करणार हा संकल्प केला होतास, पण तू योगानेच केलास. हा हो की नाही? खरं आहे की नाही मला सांग. मी पैसे भरले नव्हते तिकडे. बरं, नाही का? ठीक आहे, तुमचे ठीक आहे. पैसे फुकट गेले हे लक्षात घ्या. चिडू नको. नाही योगानी ना मन आणि शरीर यांचं शुद्धीकरण होतं. मला मी मान्य आहे. घरच्या घरी करते, माझं माझ्याकडे. तुम्ही कशाला सारखं बोलता मला? मी चिडणार नाहीच आहे. मी खरंच सांगतो, मी हे जे स्माईल आहे ना, दिस इज स्माईल, इज फायनल स्माईल. बघा हे जाणारच नाहीये माझ्या चेहऱ्यावरून. बघा मग. येस ऑफकोर्स येस. आणि थँक्यू फॉर दिस टी. घ्या चहा घ्या. काय होय? काय मीरा रोड ईस्टला मिठागर आहे, तिकडे जाऊन केलास की काय चहा? काय घातलंयस याच्यात? अगं ही खारट लागते आणि बुळबुळीत लागते काहीतरी. काय घातलंयस? मीठ घातलंस की काय चहा ऐवजी? मीठ आहे कुठे? घरात संपलंय. मग काय घातलंय? हो बाई, मग बरणीत भरलेली वॉशिंग पावडर घातली की काय चहा? बिंडो काय आहेस तू? तरीच ते बुळबुळ जीभ घसरली म्हणजे. हे? तरीच बुळ. अगं हो, अति करू नका. वॉशिंग पावडर कोणी घालतं का? असं नाही अति ना करताय. करायचं. एवढं एकच घोट घेतलेलं एवढं होत नाही काही. अगं, तसं नाही. मला एवढंच तुला सांगायचंय, यापुढे चहा करताना डोळे उघडे ठेवून चहा कर. हे बघ, हे असं होतं ना, डोळे उघडे. चिडणार नाही आहात तुम्ही? नाही, मी नाही चिडलोय ग. चिडणार नाही आहात? अजिबात नाही चिडलंय. ओके, आय एम फाईन. चहा जरा हो बदल. आणते, दुसरा करून आणते. Yes. कामात पण चिडलेलो नाही आहे मी चेतू. मी चिडलेलो नाही आहे. Yes, yes, yes. आज पिंट्या बाहेर ये बरं आधी. पिंट्या काय
सारखी सारखी हाक मारते काय काय नीट बोल जरा आईशी नीट बोल. रिझल्ट लागला ना तुझा? बाबांची सही हवी की नाही प्रगती पुस्तकावर? घे लवकर जा. सकाळी कामं असतात ना यांचं मध्येच काहीतरी. या बाबा हा हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. बस 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 बस. हॅपी न्यू इयर बेटा. दिवसभर असंच हसतमुख राहायचं हा. पहिला दिवस आहे हा. काय आनंदी राहायचं. ये कमी आहेत मार्क. 16. भूगोल 9. लाज वाटली पाहिजे ना आपल्याला. लाज वाटली. विज्ञान 1. नागरिक शास्त्र ॲब्सेंट. अप्रतिम. शारीरिक शिक्षण हो येस 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 येस. आता मी सही करतोय पण पुढच्या वेळेला ठसा उमटवेन. इथे नाही कळलं कुठे. ये. चिडलेलो मी नाहीये. ये मी ठरवलेलं आहे पहिल्या दिवशी चिडायचं नाही हा. दुसऱ्या दिवशी 2 जानेवारीला म्हणजे उद्या सकाळी सकाळी मला येऊन भेटायचं. का बाबा? प्रेम करायचं मला तुझ्यावर. मला प्रेम करायचं. निघणार आहे. जा. हा कालपासून तुला मी शर्ट दिलाय इस्त्री करायला. हो बाबा. केलायस? करतो. कर 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 कर. चिडलेलो नाहीये मी. ये बात आहे यार. ये बात आहे चौगुले. हो बाबा हा त्या शर्टला रिटायर करा आता. कर गुपचूप काम कर. ओ हो व्हॉट अ फिलिंग यार. मी विजयच मिळवलाय जवळजवळ माझ्यावर. क्या बात आहे. आता काय टेन्शन. कोण आहे रे? आई कचरेवाले आले. अरे मग नेऊन दे ना कचरा जरा. कचरा पिंट्या कचरा नेऊन दे. या बाबा या. काय या काय बाबा. डबा कुठे दाखवा कचऱ्याचा. अरे दिसत नाही डबा. इथे आहे ना बाळा. असं काय करतोस तू. हा जा 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 इस्त्री कर शर्ट. ओ आये हम आये आये. ये हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. अरे साहेब किती वेळा सांगितलं आहे तुम्हाला गिला कचरा सुका कचरा वेगळा वेगळा करून द्या साहेब. हा बरोबर आहे. किती वेळा सांगितलं आहे तुम्ही ऐकतच नाही आहे. जर आज शांतपणे आपण एवढा मोठा झाला आहे टक्कल पडला आहे तरी अक्कल येत नाही आहे तुम्हाला. विरळ केस हे ऑप्शन असताना टक्कल का म्हणतेस तू. हा नाही म्हणायचं टक्कल. आहेत ना ऑप्शन आहेत ना. काय झालं चिडायचं नाही. 1 जानेवारी ना आज. अरे साहेब त्यापेक्षा गिला कचरा सुका कचरा वेगळा वेगळा करून द्या ना साहेब. हो मी देणार तो आहे. सेक्रेटरी आहे मलाच बोलतो आहे. हो वाव. ते खालच्या माड्यावरचा चौधरी आहे तो पण. चौधरी असं कोणी नसतं. अरे, चौधरी तो पण आहे तो पण मला बोलतो आहे. ते म्युन्सिपाल्टी वाले आहे ते पण मलाच ओरडते आहे साहेब. Correct किती आहे. वेळा सांगितलं आहे हो. वेगळा वेगळा करून द्या. हो, तो सेक्रेटरी आहे माझ्या पगारातून पैसे कापतो आहे साहेब. खरंच आहे अगदीच खरंच आहे. माझे 3 छोटा छोटा मुलगा आहे साहेब. हो का. अरे वा 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 वा. माझा नबडा आहे दिवसभर दारू पिऊन पडलेला असतो. तरी सुद्धा 3 पोरगा आहे. 3 बरोबर नाहीये. ते 3 पोरगा असून दारू पिऊन पडतो म्हणजे खरंच हे चांगलं. सगळं एकटाच करतो आहे नाही, साहेब. बरोबर आहे, बरोबर तुम्ही आहे. सांगा रडायचं नाही. एवढं सगळं एकटीने मी त्यांच्या पोट कसा भरणार साहेब. स्वतः एक दिवस आड जेव्हा बाकीच्यांचं पोट आपोआप भरेल. येते. नाही 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 असं नाही रे बाळा करायचं. शांत राहायचं ना. हो 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 साहेब तुमचा पोटगा पण मला असंच बोलतो आहे. हो 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 हो. साहेब तुम्ही मला बेगडा काढून द्या त्यासाठी अरे असं नाही. आज हे एका बेगडा- दिवसात होणार नाहीये. ऐका अहो, ऐका मला जेवढा सांगितलं आज मी तर- चिडायचं नाही. अहो,
चहा घे. हा, काय चहा. काय अगं, चाललंय काय आणि अगं, अगं काय एक नाही. कचरेवाली आपण सुका कचरा ओला कचरा वेगळा केला नाही ना बाबांना झापते ती. हा, नाही काय गे? नाही नाही ऐक ऐक. काय मी इथे असताना माझ्या नवऱ्याला झापतेस कशी का म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? एक मिनिट तू खाली जाऊन कर ना काय ते सुका कचरा ओला कचरा वेगवेगळा कर जा. ए, देखो मॅडम हे आमचे काम नाही आहे तुम्ही बेगडा बेगडा करून द्या. हे बघ सांगितलं ना तुझं काम तू कर खाली जाऊन मला शांत इथे बस. काम आहेत खूप. ए देखो हे आमचे काम नाही आहे तुम्हाला 2 डबे दिले आहेत सुका कचरा गिरा कचरा बेगडा बेगडा करून द्या साहेब. 1 जानेवारी शांत राहा तुम्ही थांबा ना जरा. आज नका आज ठरलंय आपलं नाही 2 भांडण डबे दिले आहे वेगळा वेगळा करून द्या ना. अरे वेगळं वेगळं त्याच्यात ठेवलं ना 2 वेगळ्या पिशव्या खाली जाऊन तू कर. अरे नका तुम्ही मी नाही माझं काम अरे नाही. थांबा ना जरा. काय करताय तुम्ही? अरे आज नाही ना भांडायचं ठरलंय आपल्या घरात नाही कोणी तू चिडायचं नाही भांडायचं म्हणून कचऱ्यावालीचं ऐकून घेऊ का मी अगं हे नाही. जागे जा तू खाली जा कोणाला कंप्लेंट करायची ती कर जा. मी तुमच्या कचरा घेऊनच नाही जाणार आहे आता मी सांगते आहे. कचरा लिहा हे बघ. मी नाही कचरा घेऊन जाणार हा, हा, आहे मी ठीक. सेक्रेटरीला कंप्लेंटच करणार अच्छा, आहे जा, तो तुझ्या नांगे कशा ठेचला जाईल तेव्हा करणार अगं आहे. ए बाई. कंप्लेंट कर ताई आता आज मी हे नंतर- काय आहे? हिचा शहाणपणा नाहीये हो, कचरा घेऊन गेली. मी नंतर टाकतो जर शांत राहा ना ग शांत राहा ना आज ठरलंय ना आपलं चिडायचं नाही म्हणून अहो, पण तिच्या जिभेला काही हाड आहे की नाही. बरं सगळे हाडा तुझ्या जिबेला मग तर झालं नको ना चिडू तू चल, हे तुमचे असे विनोद मला जास्त चिडचिड करायला लावतात. बरं ठीक आहे आय एम सॉरी बस मी आता चहा तर पिऊ दे मला हा, प्या चहा प्या. चिडा या घरात नाही ग ये चाहिए मेरे को ये आहा, ये बात प्या आधी चहा. ये बात सुंदर झालाय चहा सुंदर झालं हो अगदी सुंदर झालाय बाबा मी काय म्हणतो बाबा हे शर्ट तुम्ही वापरू नका काय मजा नाही जात फेकून अरे द्या. नाही नवीन नवीन शर्ट आहे चांगला नाही बाबा. अरे इकडे आण इकडे आण रे. अहो, नाही बाबा अरे इकडे अरे इकडे आण ना तू नवीन घ्या नवीन वर्षात. बाबा हे काय केलास तू अरे शर्ट झाला माझा यार माझा शर्ट झालास तू बाबा ते मगाशी कचरेवाली आणि आईचं भांडण सुरू होतं ना मी रमलो बाबा त्याच्यात मी विसरलो बाबा. लाज नाही वाटत तुला अरे तू अरे चुकून झालं त्याच्याकडून. चुकून नाही झालं रे माझं नवीन शर्ट होता असं नाही करायचं बाळा तुला सांगितलं होतं ना Sorry बाबा. उद्या जर पाहुणे आले माझ्याकडे बसण्याच्या जागी इस्त्री ठेवशील. अगं, इस्त्री ठेवशील बसण्याच्या जागी. चुकून राहिली मी मुद्दाम. ऐक अहो बेकरी उघडली बसण्याच्या जागेवर का ठेवलीस इस्त्री का ठेवलीस इस्त्री बाबा गडबडीत चुकून राहिली मी मुद्दाम नाही ठेवली बाबा. गडबडीत चुकून झाली आता मी बसू शकणार नाही सगळ्या गोष्टी उभ्याने नाही करता येत काही काही गोष्टींना बसावं लागतं ना रे का वागलास असं तू माहितीये रे मला हा. हो हो लावले हा उंच उंच झुला हॅलो हॅलो हॅपी न्यू इयर भाड़ में गया रे तेरा हैप्पी न्यू ईयर मिश्रा. नहीं नहीं हाँ उधर हाँ, आके तेरी टांग तोड़ दूंगा साले. नहीं नहीं हम का ये क्या टाइल्स लगाया रे तूने? नहीं नहीं हम तेरे बाप ने ऐसा टाइल्स लगाया था क्या मिश्रा? हम का बोल. हम मिश्रा नहीं है हम समीर समीर हैं हम अबे शाने तू जो भी है बे उधर आके तेरे को कुत्ता नहीं बनाया ना तो मुन्ना नाम नहीं लगाऊंगा. नहीं नहीं हेलो क्या बनाऊंगा? कुत्ता बनाऊंगा कुत्ता समझा क्या? हम अलग हैं हमका तुमका बोल चाहिए हमका नहीं है वो हम अलग हैं हम कुत्ता नहीं है हम तो अबे ए मिश्रे अबे तेरे बाप को पहचानता हूँ मैं. अरे ए तू क्या पहचान छुपाता है बे मिश्रे? नहीं नहीं मिश्रो क्या है? ऐसा बजाएगा ना कान के नीचे उधर आके रख. अरे तू रख रे क्या करता है समझता है तुम हम नहीं चिड़ा है ओ बाबा कितना भी तुम्हें कर हम नहीं चिड़ा है ओ बाबा अरे मैं हम कुछ किया नहीं है. फोन ठेवा ना अरे पण त्याने कुठे ठेवला मी का ठेवू त्याने नाही ठेवला तुम्ही ठेवा ना. अरे पण ह्याला काय अर्थ आहे का हे बघा, चिडायचं नाही, ठरलंय मी तू. चिडलेलं नाहीये मी काय केलेलं नाही कारण कोण आहे नसतं बघा ना आता? हॅलो रे गाणं तुम जियो हजारो
अरे माझा वाढदिवस नाही अरे वाढदिवस नाही? मला कशाला लावलं हे अरे 303 शृंगारपूर आहे तुम्ही ना. अरे 203 चौकले ते वर आहेत रे. अरे ह्यांचा वाढदिवस आहे. सांगता येत नाही का आधी केक फुकट गेला ना. निघ इथून. चपल्यानं मार निघ. निघ इथून. मारणे का नाही हो? निघ इथून. मारणे का नाही? सांगायचं ना आधी मग. आधी सांगत नाही नाही आहे वाढदिवस. किती प्रयत्न केला शांत राहायचा तरी शांत राहू देत नाही ते. पण तुम्ही ठरवलंय ना. वाजवाय चला जा. चहा बनवता येत नाही. नाही का? बाबा 2000 दिली प्रगती पुस्तक आण. आणि तुझं प्रगती पुस्तक दाखवतो तुला. आज जा पिंट्या आज अभ्यासाला बस आता. चला आज चल पिंट्या. अरे काय दिवस आहे हा? हा कुठला 1 जानेवारी आहे? हे आमच्या सारख्यांच्या बाबतीत ना हे असंच होणार. शपथ ना. हा हॅलो. हॅलो हा समीर हा बोलतोय. मी स्वप्ना बापट बोलतेय. आपण एका शाळेत होतो. माझ्या वेण्या खेचायचास तू. ना US ला असते मी. आठवत आहे ना? हो 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 स्वप्ना म्हणजे चिंगी चिंगी. चिंगी. हो माय गॉड. तू US हून बोलतेस? नाही ॲक्च्युली मी भारतात परत आली आहे. अरे ए काय म्हणतेस? हो मला विचारायचं होतं की भेटू शकतो आपण आज? हो निघालो घरी मी. आता आता भेटायचं. मी कळवते तुला मेसेजवर. हो पण नक्की कळवा. हो वाट बघतोय. भेटूया. मिस Bye. मिस यू. मिस यू. एवढं काही वाईट नाहीये 2023. थोडीशी आशादायी आणि आल्हाददायक असं घडलेलं आहे माझ्या आयुष्यात. चला अजून एकदा आंघोळ करायला घेऊया. चला. क्या परफॉर्मन्स. वा 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 वा. बघूया हास रसिकांना या सामान्य माणसाचा 1 जानेवारी कसा वाटलाय प्रसाददा. फार सुंदर, फार मजा आली सम्या. फार साधं सोपं आणि गोड स्किट होतं. ऑलमोस्ट सगळ्याच मध्यमवर्गीयांच्या घरी ही परिस्थिती असते. माझ्याही घरी थोड्याफार फरकाने. फक्त माझ्या घरी कधी चिंगीचा फोन नाही आला. पण ठीक आहे, वाट बघूया. माणसाने आशावादी राहावं. बाकी परफॉर्मन्स वाईज उत्तम. मजा आली ओव्हरऑल. छान. सई. गोड परफॉर्मन्स होता. मला सुरुवातीचा तुझा स्टँडअपचा चंक खूप आवडला. सुरुवात धमाकेदार केलीस. फायनल स्माइल पण खूप आवडलं. तुमची जोडी खूप आवडली. तू आज सादगी में सुंदरता तशी दिसतेस. Yes. चेतू फार गोड दिसतेस आणि तुझं बेरिंग पण छान होतं. वने कशातही कुठेही तुला टाका तू मस्त मिसळून जातेस. फार मजा येते तुला वेगवेगळ्या रूपात बघायला. बने तू 1 मार्काचं काय सोडवलं असशील हा प्रश्न मला खूप, या प्रश्नाने मला बेचैन करून सोडलं आणि त्याचं उत्तर मी शोधत राहीन. मजा येईल. मजा आली. मस्त. वा वा वा. मला तर या फॅमिलीचा 2 जानेवारी पण बघायचा आहे. प्लीज दाखवा. थँक्यू सो मच गाईज. अरे काय होत नाही रे. पासून काहीतरी होत आहे पर्यंतचा प्रवास म्हणजे आयुष्य. याच प्रवासातला एक हास्य टप्पा आपण पाहणार आहोत जो दाखवायला आपल्या समोर येत आहेत विक्रोळीचा निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, सातारचा विनोदी तारा रोहित माने, रत्नागिरीचे रत्न प्रथमेश आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. बरं झालं पण नाहीतर भेटून आता काहीच उपयोग झाला नसता. ते फक्त घेऊन रेडी चेअर्स करूया आपण. गाईस cheers to our reunion. cheers. वा वा वा. बापरे. इतक्या वर्षांनी भेटतोय यार. 10वी नंतर 10-12 वर्ष झाली असतील ना. पहिल्यांदा भेटतो आपण. खूप भारी वाटतं. हो भारी वाटतंय, भारी वाटतंय. आणि तेच ना म्हणजे बघ ना म्हणजे सगळे एकत्र यायला हवे होते. म्हणजे हर्षद, आकांक्षा, श्यामल, रोहन, स्नेहल. स्नेहल. ती मिताली कुठे असते?
ती पंजाबला असती हा नवरा सेंट्रलला आहे ना फिरतीवरची नोकरी ती बी गेली माग माग लगेच ए आणि ती काय ना शलाका माझ्या मागे बसायची बघ. श्यामल ना नाही रे शलाका. ती खाली असती तिकडं खाली केरळा शाळेत आहे शिकवाय का तिला तेवढं त्याच्या आईला बिचारायला सुट्टी मिळाली नाही लागली. ओ ती याला पाहिजे होती. गाईज पण तुम्हाला कळतंय का काय आपल्या वर्गातल्या मुली सध्या कुठे काय करतात हे सावत्याला बरोबर माहिती. अगं ते आतापासूनच नाही सावत्या आधीपासूनच सगळ्यांच्या खबरी ठेवायच्या. म्हणजे काय मला काय काम धंदा येते तेव्हा नुसतं रातभर चॅटिंग करत बसायचं रात्रभर मग बापरे. अरे तुला सांग तू 2-3 वाजेस्तोवर चॅटिंग केल्याशिवाय मला झोपच येत नाही. अरे ए किती 2-3 वाजेस्तोवर 2-3 2-3 AM तीच म्हणालो पम्या काय 2-3 AM. बायको काय बोलत नाही का तुला? अरे बायकोचं सोड तब्येतीची किती हेळसांड होते. त्याचं काय होत नाही. आणि हे मेसेज कुणी पाठवलं होतं रियुनियनचं मीच पाठवलं की सगळ्यांनी. काही उपयोग झाला का पण त्याचा? काय? 15-20 जणांनी थंब पाठवला होता ना आणि काय आपण 4 आलोय. एवढा मोठा बँक्वेट 15 लोकांसाठी बुक केलाय आणि आहोत काय 4च जण. नाही तर काय अय ही काय नुसतं चिकन चिल्ली होय चिकन सुक्का कुठं आहे आणि तर्रीवालं चिकन विकन आणा गेला का? सर ऍक्च्युली दिस इज स्टार्टर बुफे थोड्या वेळात लागेल. बुफे आहे होय हो सर. काय बापाच लग्न आहे? काय बोलतोय आय एम सो सॉरी तो गंमत करतोय. रेडी आहे ना सगळं? ऑर्डर कळले ना? यू कॅन गो नाव. सावत्या काही बोलतो रे कधी. नाही नाही पण ऐका की वेटर इकडं वाया गेला का बोलाव तू बघणार आलाय चिकन आणा आणि चिकन आहे की नाही रश्श्यात शिजवा कळलं का? बाहेर कुकर म्हणजे 2 शिट्ट्या काढायला रश्श्यात वाटाल तसलं करू नका. आणि चटणी म्हणजे दोन्ही अंगानं टाकायची जाळच झाला पाहिजे नुसता त्याला पाहिजे एक्स्ट्राच टाका. बरोबर तरी आहे. एवढा थर पाहिजे तरी जा खायला मजा झाली पाहिजे जेवाय म्हणजे. नाही सावत्या एक मिनिट एक्सक्यूज मी नाही अजिबात असलं काही करू नका सावत्या प्लीज नाही या हे असं तुझ्या अंगाने सगळं करू नकोस. नाही रे बाबा जाणार हे खूप ऑइली आहे आणि ते ऑइली नाही नको. काय होईल त्याच्यात ओ तुम्ही जा. ए सावत्या तू ऐक एव्हरीबडी हॅज देअर ओन डाएट पॅटर्न हा लक्षात ठेव. बापरे ह्याचा पॅटर्नच वेगळा आहे. सावत्या शाळेत असाच करायचा. आणि प्लीज जे काय आहे ना ते लवकर आटपा मला आता ना तासाभरात निघायचंय. काय? मी ए यार का तास मला 10 वाजता मला बोर करते यार. मला 10 वाजता झोपा. यार इतक्या वर्षांनी भेटलं नाही हा. मी कोणालाही आता पाठवत नसते. तुम्हाला थांबावं लागेल 12 पर्यंत तरी थांबा. वेळी का 12 पर्यंत नाही मी लवकर निघेन. लवकर नाटकं करू पिप्या काय लागे एवढ्या वर्षांनी भेटून काय जायचं घरी नाही रे पीपी यार शाळेत असताना किती फिट होतास मग आता का असं मेंगळट झालाय? अरे मेंगळट वगैरे काही नाही तेव्हाची गोष्ट वेगळी होती रे तेव्हा वाढतं वय होतं. आता काय वाढ कुठली वे तुझं एक नाही पिप्या ही बघ कसं वाढत चाललंय नुसतं काय पोपश झालंय सावत्या तू ही पहिलं बंद कर बरं का पडून घेशील कोणतरी सारखं करते. अरे तसं नाहीये तो त्या अर्थाने नाही बोललाय. मग? अरे कसं आता आपण मोठे झालो आपण लहानपणीचे पम्या पिप्या हे नाही राहिलो. हा? आता आपलं एक वेगळं रुटीन आहे. रात्री लवकर झोपावं लागतं सकाळी लवकर उठावं लागतं हा? आणि जरा जरी काही पुढे मागे झालं ना की बॉडी लगेच रिॲक्ट करते. एक्झॅक्टली हे नाही पम्या बोलतो ते बरोबर आहे बॉडी रिॲक्ट होते रे. मलाही त्रास होतो जास्त जागरण वगैरे केल्यावर. एक तर आधीच ना मला सायनस आहे सकाळी अर्धा तास माझा शिंकण्यात जातो. मी लवकर जाईन लवकर वेळेत जेवेन वेळेत झोपेन. काय जरा जरी बॉडी क्लॉक हल्लं ना बॉडी सांगायला लागते बास बाबा बास झोप आता. त्यामुळे नाही गमल्या काय बॉडी सांगायला लागते काय हा बॉडीला आपण सांगायचं काय आपण ए बॉडी माकडे अरे नट मुस्कळ मारे सांगायचं तिला नाटक करायला जाळून टाकून उभे उभे मग स्वतःचीच बॉडी आपण जाळायची. अरे वा करेक्ट मला पटलंय मुठीत ठेवायचं. आणि काय तू मी किती प्लॅन केला होता यार लॉस एंजलिस वरनं आले एवढ्या रियुनियन साठी. मला वाटलं होतं आपण खूप धमाल करू इतक्या वर्षांनी भेटतोय तर काय बोर करतोस यार बीपी. आणि मला वाटलं होतं शाळेत असताना इतका वर्सिटाईल होतास आता मस्त हिरोईक झाला असशील थोडं फ्लर्ट वगैरे करेन तुझ्याशी. माझ्याशी फ्लर्ट माझंही सेम असंच झालं. नको. काही उगाच आपलं फ्लर्ट आणि काय रे पम्या नाही माझ्याशी नको माझ्याशी नको.
इच्छाही नाहीये खरं तर पम्याला का तू तुझ्या जिंदगानीवर काय कसं जगता तिला का अरे लाईफ कशी जगली पाहिजे लाईफ म्हणजे लाईफच जगली पाहिजे का असलं मरणाला भिवून जगण्यापेक्षा लगा न जगलेलं बरं नाही सावत्या उगाच त्याला काहीतरी बोलू नकोस आता गोष्टी बदललेत रे बाबा आता जबाबदाऱ्या आल्यात आता बायका मुलांच्या जबाबदाऱ्या आहेत की नाही मला सांग मग का आम्हाला पोरबळा नाही नाहीये अरे हा हे बघ पोरा बाळाच आहे की नाही आत्ताच खमक बनवून ठेवायचं मी तर त्यासनी सांगून ठेवलंय काय? कोण काय करतंय कोण कसं जगतंय कोण बघत नाही त्याच्याकडे कोण मेलं नाही तरी रडायचं नाही लढायचं का बाम्या लढायचं असा लढशील होय बेन्या काय अरे लढायचं गेला गेला पॅटर्न वेगळा का पण कसं असते महत्वाचं काय माहितीये का काय बाबा हे बघ आपण लाईफ किती जगतोय त्याच्यापेक्षा कशी जगतोय याला जास्त महत्व असते बर ये बात हे पटलेलं आहे ऐक ना किती जगतो पेक्षा कशी जगतो जगतो. बेदरकारपणा हा तुझा बेदरकारपणा आपल्याला आधीपासून आवडतो शाळेत पण असाच होतास म्हणून आवडायचास तुम्हाला चल आत्ता सांगते म्हणून आवडायचं मला तेव्हा म्हणलं होतं लगा चल पिक्चरला नाही म्हणली बोंगा बसरला होता पिक्चरलाच नेतो तू काय लॉजवर नेली होती अरे नवरा आहे ना, नवरा. वाटेल ते बोलतोय. काय बोलतो? नाही तुला आता असंच होतीये. पाहिजे बेदरकारपणा बेदरकार वगैरे काही नाही हा शाळेत असल्यापासून ना अघळ पगळच होता अघळ बापरे अघळ किती दिवसांनी ऐकला रे शब्द अघळ पघळ ए आता लय झाले बेने पिकी एकच गोट पेले जोय संपवा 60 भरा अजून नाही, नाही, एक. नको. बरा 60 नाही सावत्या नको एवढं बस झालं काय होतं रात्री जास्त झाली की सकाळी डोळे लाल होतात नको जास्त नको अरे कसं नाही आपण ठायला अरे नको रे तुम्ही सावत्या, लगा नको. नाही प्या का तुम्ही ए भरा अजून एक. नाही नको तू गाईज बस गाईज बस गाईज मी तुमच्यासाठी खिमा आणलाय घरून बनवून काय आणलं खिमा खिमा किंवा हो प्लीज खा ना मी चांगला बनवते खिमा नको पण मला कोलेस्टेरॉल आहे ए मी सुद्धा नाही खाणार आय एम सो सॉरी मला माहिती तुला वाईट वाटेल पण नाही मला सायनस आहेच पण कोलायटिस पण आहे नको तुला No लगा problem, एका no झानाट्यात कोलायडस उड्या मारायला लावीन अरे काय बेने तू काय लगा खा की लागा अरे मी नाही, खाणार मी नाही नाही. ती देणार नाही. Anyway, मला या दोघांकडनं काही अपेक्षा नाही सावत्या तू खा मी तू खा खाणार मी काय जाऊ सोडतोय तेव्हा Spoon मला चालतंय प्लेट त्याला आण काय होतं? त्यातच खातोय अरे अरे सावत्या प्लेट तरी घ्यायची ना प्लेट घे ना अरे सावत्या असंच कुठे खातोयस तुला चालणार नाही का माझं उष्ट सावत्या ना ए सावत्या नुसतं किंवा खाऊ नकोस हा, त्रास होईल हो काय नाही होत त्रास तुम्ही संपवा लागा लवकर अजून एक भरू ए नाही मी मगाशीच म्हटलं ना सावत्या नो या प्लीज आय कॉन्ट हॅव इट काय लागा तुमचं सगळं मलाच प्यायला लागणार आहे इथं पी हवं तर सगळं पण मी नाही घेऊ शकत मला ऑलरेडी फॅटी लिव्हर पण आहे यार नाही आय कांट हॅव इट काय सीन आहे तुला सांगतो मागे एकदा मी खूप प्यायलो होतो सूज आली होती आता अजिबात मला डॉक्टरने सांगितलंय बंदच कर एक म्हणजे खूप आहे माझा नाही हा आणि सावत्या इकडे बस जरा मगापासून एवढी बडबड करतोयस हे बग मला ना आता निघावं लागेल मला कसं ना आम्लपित्ताचा त्रास आहे बापरे आणि पिऊन घरी गेलो ना तोंडाला वास येतो मग निशा बडबडते तू कसलं भेटते जर बायकोला हा? बायकोला बेच नाही गावा नाही? बायको आपल्या मुठीत असली पाहिजे मी तर बायकोकडून नुसतं बघतोय ए लगेच दोन चार पळत जाते. काय पुढं उभी राहत पळून जाणार लगेच बायकोला का मुठीत ठेवायचं असतं तुझ्या बायकोची ओळख करून दे तिला सांगते मस्त टिप्स देते मग तू राहशील तिच्या मुठीत नाही तर काय मी लगा आयटीत माहेराला सोडून येतोय तिला 4-6 महिने तर फोन बी करत नाही मजा येते रॉंग आहे हे सावत्या रॉंग आहे माच करू नकोस आणि या नाही गोष्टीचा तर काय? फालतू अरे माझ काय तो याच्यात कसं असतंय माहितीये का बायको नसली की नाही पार्ट्या करायला मोकळं हं. आमच्या म्हणजे रोज पार्ट्या हो रोज 12 वाजेपर्यंत 2-4 पेक संपतात बरोबर खरी पार्टी आहे की नाही 2 वाजता रांगात येते रात्री 2ला 2ला रांगात येते आणि मग रांगले हो सूर्य आल्यावर त्याला गुड नाईट म्हणायचं आणि मग झोपायचं हॅलो बोला डॉक्टर साहेब बोला काय म्हणताय कुठे आहेस रे सावत्या ही मित्र भेटली होती शाळेतली जरा तिकडे आलोय अच्छा दारू पितोयस नाही आत्ता कुठं वायशी पडले पोटात आतडं बिवलं झालं नाही अजून बेने जिकडे कुठे असशील ना तिकडनं आधी घरी जा का का काल तू ब्लड टेस्ट करायला आला होतास माझ्या क्लिनिकला त्याचे रिपोर्ट्स आलेत माझ्या हातात काय काय सांगतो एवढे दिवस मी सांगतोय तुला ब्लड टेस्ट करून घे उद्या करूया नंतर करूया मेल्यावर करणार होतास किती शुगर झाली आहे माहितीये का किती झाली
350. असं होय. असं होय ए बाबा, 350 रुपये किलो नाही सांगत आहे मी शुगर. तुझ्या रक्तात तेवढी शुगर आहे. माकडा बेन्या, अक्कल आहे का काही? नाही अरे बाबा, कोलेस्ट्रॉल किती काय लेवल आहे माहितीये कोलेस्ट्रॉलची तुझ्या? कधी हार्ट फेल होईल एवढं जमा झालंय कोलेस्ट्रॉल. SGOTPT किती वाढलंय, LFTचे रिपोर्ट्स तर बोंबलून सांगतायत कधी लिव्हर फुटेल तुझं. एवढं सगळं झालंय होय. एवढं सगळं झालंय, वर आकाशात बघ दिसशील स्वतःला. उद्याच्या उद्या क्लिनिक मध्ये येऊन सोनोग्राफी करायची आहे, कळलं? हॅलो हॅलो काय हॅलो? हॅलो. अरे काय हॅलो काय? अरे मित्र म्हणून किती वेळा सांगितलं मी तुला, तेव्हा काय म्हणालास मला? हा काय म्हणालेलास? अरे लगा काय बॉडीला आपण हुकूम द्यायचे असतात, आपण नाही गुलाम बॉडीचे. हसू नको. दारूचा एक घोट तरी घेतलास ना आता मरशील. सांगून ठेवतोय तुला सावत्या, काही अरबट चरबट काही खायचं नाहीये. जेवढा पाळशील तेवढा जगशील. खिमा होता थोडं खालत चालतंय का? काय एक घास खा, वाचलास, दुसऱ्या घासाला नक्की जाशील तू. उद्याच्या उद्या क्लिनिक मध्ये ये आणि आपण टेस्ट करणार आहोत वेगवेगळ्या. चल बाय. संदीप. सावत्या, काय रे कोणाचा फोन होता? सावत्या, रडतोयस? काय झालं? नाही प्रॉब्लेम झालाय जरा. काय झालं? ती मळमळच होतं ना त्या दिवशी, पायाला हाताला सुजबी झाली होती, म्हणून ती ब्लड चेक केलं होतं. तर डॉक्टर म्हणले शुगर डिटेक्ट झाली आणि लिव्हरनं काहीतरी कोलेस्ट्रॉल गोळा करून ठेवलाय सगळा काहीतरी. अरे देवा, काय किती सांगितली शुगर? लय नाही, फक्त 350 आहे. 350? 350? तेच म्हणालोय पम्या, तेच म्हणालोय मी. 350 झाली आहे तुझी शुगर? अरे तुला तू जिवंत कसा आहेस? या रसिकाचं गोड हसू बघून मारायला हवंस खरं तर. मला कशाला मध्ये आणतोय? किती आहे? खूप आहे. एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नाही रसिका प्लीज त्याला रिलॅक्स करू नको. डॉक्टर कडे गेलास बरं वाटेल. एवढं काही रसिका नाही, तुला असं वाटतंय पण बाबा काळजी घे, तू रिलॅक्स होऊ नकोस. अजिबात रिलॅक्स होऊ नकोस, कळलं ना? 350 म्हणजे खूप आहे. माझा एक मित्र सावत्या, तुला खोटं वाटेल, असंच म्हणत होता शुगर नाहीये, काही होत नाहीये, टेस्ट करायची काय गरज. शुगर झाली फ्लक्च्युएट. एक दिवशी एवढी फ्लक्च्युएट झाली डायरेक्ट कोमा, ब्रेन. अरे देवा, माझी विकेट जाईल. म्हणजे आता जवळपासच आहे म्हटल्यावर सांगता येत नाही, होऊ शकतं. रडतोयस काय सावत्या? एवढं काही नाही अरे सावत्या, एवढं नाही त्रास नको मला पोरं दिसायला लागली माझी. नाही सावत्या, तू टेन्शन नको घेऊ. तू तर बॉडीला ऑर्डर देतोस ना. बॉडी काय बोलतो तू? दे बॉडीला ऑर्डर दे, ते म्हणतोस ना. बॉडे माकडे ते काय करतोस? ते जाळीन उभं ते कर ना. तिला म्हणा बॉडे गुराळ थांब वाचलं ते कर ना. अरे रडतो काय? आणि तू आमच्यावरची दारू पिणार घे ना, पिना. अरे सावत्या ये ना यार, खिमा पण खातो का थोडा? खिमा पण घे सोबत. माझी दारू पण पी. अरे तू आमच्या सगळ्यांची पिणार होता. अरे नाही मरत, घे. करत नको म्हणून सावत्या बॉडीला सांगायचं हे सण करायची नाही माकडे. हॅलो. हा बोल. कुठं आहेस तुम्ही? संदीप डॉक्टरचा फोन आला होता. आलता फोन, तुम्ही कुठं उलातलाय? कुठं आहे तुम्ही? सांगा लवकर. नाही ते मित्र भेटली होती जुनी तुमची. बघ मित्रांना काढी लावा तुमच्या आधी. कुठे आहे तुम्ही? लवकर या, अर्ध्या तासात तुम्ही मला घरात पाहिजे. डॉक्टरांचा फोन आलता, बाहेरचं काय पण खायचं प्यायचं नाही. त्यांनी सांगितलंय दारूच्या ग्लासात वरणाचं पाणी आणि उकडलेले फ्लावर चकना म्हणून खायला सांगितले. आता तुम्ही लवकर या. नुसती खा 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 खा, अंगात नाही जोर आणि नाचतोय थुई मोर. अरे नाही, चोर बॉडी आहे. चोर बॉडी काय तुमची? गंजलेली बॉडी आहे. कधी मोडशात ना, तुम्हाला पण कळणार नाही. तुम्ही लवकर घरी या. काय तुम्ही जाल पसारा करून माझ्या पोरीला कोण बघणार आहे इथं? लवकर या. हॅलो ऐकी. हॅलो रडतो वने. हॅलो वने. काय रडतोयस? काय झालं? मला बायकोकडे जायचे. बायकोकडे जायचं? सावत्या, बायकोचा फोन होता, ते करून दाखवायचं ना. कर व्हिडिओ कॉल लाव आणि ते कर, आम्हाला बघू दे ना त्या वहिनी कशा पळतात त्या. कशा पळ, प्लीज एकदा दाखव. नाहीतर एक काम कर ना, माहेरी सोडून ये, कुठे फरक पडतो? नाही का? 4-6 महिने फोन नाही करत तू, काय फरक पडतो?
दम दे दम दे दम अरे दे नाही तसं का ओरडत नाही मग आजच काय जोर आला होता माहित नाही जोराला होता म्हणजे ओरडले माझ्या अरे 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 रडू नकोस ना सावत्या परत स्थिती माझी लागा हे असं तू मेंगळट आहेस आमच्यासारखा गुळचट आहेस तू हा कोण तो आहे तो ही बोलली मगाशी रसिकाचा बेदरकार आहेस ना तू हा तू रसिकाचा बेदरकार हो चल त्याला दे किंवा दे खायला एवढं बास त्याला आता उगाच घाबरवू नका. बघ सावत्या, डॉक्टरकडे गेलास, औषधं दिली, पथ्य पाणी पाळलं की सगळं बरं वाटणार आहे. अरे एवढं नको, चल ये चल. आणि चल, सूर्याला आपण- गुड नाईट आपण करायचं पेक सोडून दे आपण पेक पिऊ, थोडासा खिमा खा, बरं गपकी वाटेल. नका खिमा खिमा लावलं मग मला खिमा का लावलं नको काळजी करू चल बस ये आजच्या दिवस खा चल ये आजचा दिवस ये, आहे. एक उद्यापासून दिवस डाएट आजचा वेट दिवस चालेल का? आता फक्त तुझ्यावरती आहे तुला काय तुझी बॉडी तुझं ऐकते की नाही तू एक दिवस खाऊच शकतो मला विचार आजचा दिवस चालेल. बस ये घे. घे, चल. एक बारका बारा 15चाच बारा 15चं पुरेल. 15चा बरं जेवणाचं बघ ना काही ते हॅलो आवड निघालात का? माझी बॅग आहे ती माझी bag. वा 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 31 डिसेंबरच्या आधी हे प्रहसन झालं ते एक बरं केलं. मस्त कॉन्सेप्ट, मस्त परफॉर्मन्स. प्रसादा, फार चांगला विषय होता आणि फार चांगल्या पद्धतीने मांडला गेला. बरेचदा असं होतं आपल्याकडनं हेळसांड होते. बऱ्याच जणांची असते चोर बॉडी, पण ते काय सगळेच लंगोटावर येत नाहीत. त्यामुळे प्रथमेश, तुझं बेरिंग फार सुंदर होताच. वेगळा अटेम्प्ट होता आणि छान वाटलं. म्हणजे एक प्रत्येकाचा शाळेतला एक मित्र असा असतो. म्हणजे अगदी कुठेही जा तुम्ही, एक मित्र असा असतोच. व्हेरी नाईस, छान, मजा. सई, भन्नाट परफॉर्मन्स होता. तुमच्या सगळ्यांमध्ये आम्हाला एक एक मित्र आमचा दिसला. एक मैत्रीण दिसली, असा मित्र दिसला, असा. पिपी, आज हसण्याची स्टाईल जी तू होती तुझी ती फार आवडली. त्यांनी लक्ष वेधून घेतलं. सावत्या मस्त. मला रिपोर्ट्स कळल्यानंतरचा तुझी जी शेळी झाली होती ती विशेष आवडली आणि तो चेंजवर तू खूप सुंदर एक्झिक्यूट केलास. मज्जा आली. रसा मस्त. पण आज माझ्यासाठी शो स्टीलर तू आहेस पम्या. फार भारी कॅरेक्टर आणि फारच मॅनरिझम्स, तुझी चाल पण वेगळी होती, सगळंच वेगळं होतं. मस्त संकल्पना होती. मला या मंचाचं कौतुक यासाठी वाटतं की कुठली संकल्पना कशी पोचवायची हे आपल्या डिरेक्टर्स आणि रायटर्सना खूप छान माहिती आहे आणि ही जशी पोचायला पाहिजे होती तशीच पोचली. मजा आली. वा वा वा, व्हेरी नाईस यंग ब्रिगेड. थँक्यू. आणि मंडळी, याच बरोबर वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात, म्हणजेच नवीन वर्षी. तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. तुम्ही बघत राहा नवीन वर्षात देखील तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हाचार वार हास्याचा. नमस्कार मंडळी. गत वर्षाला मागे सारून नवीन वर्षाची हास्य दिनदर्शिका घेऊन पुन्हा एकदा सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, आज इथे एक पोस्टाची पेटी ठेवली आहे. आता ती इथे ठेवली आहे म्हणजे त्यामागे नक्कीच काहीतरी खास कारण असणार आहे. हां, आता ते कारण काय आहे हे आपल्याला कळेलच. कळेल म्हणजे पोस्ट हो, कळलंच पाहिजे. नमस्कार. नमस्कार. मी तुमचा आवडता पोस्टमन वाघडोले. पोस्टमन? हा. अरे, मी तर तुम्हाला विसरलेच होते. हो, विसरणारच तुम्ही. दिवाळीला आपली अदनमधनं गाठभेट कधीतरी व्हायची, पण आजकाल ना गाठभेट होतच नाही हो. हा, पण मी मात्र ना अधूनमधून ना तुमच्या घरी येत असतो. कधी कधी म्हणजे आधार कार्ड द्यायला, पॅन कार्ड द्यायला, चेकबुक द्यायला. पण तुम्ही मात्र ना आम्हाला लय विसरली वाय. तुम्हाला सांगतो, काही लोकांनी आपली घरं बदलली, घरं विकली, दुसरीकडे राहायला गेलं, भाड्यानं राहायला गेलं, पण त्या सगळ्यांचं पत्तं आम्हाला बरोबर माहिती असतात. हा, कारण आम्ही पोस्टमन, आम्ही गावभर फिरत असतो. काय समजलो? बोलत काय बसलो, डाक आली ती आधी बघतो, पत्र वाटायचे. हा, बघा बघा. अरे बापरे, बरीच पत्र आलेली आहे.
या सगळ्यांची पत्र आहे त्याच्यामध्ये. आता कोण वाचील नेमका? हा, ओक साहेब आलो. या, हे घ्या, वाचा पत्र. बरं, येऊ मग मी? मला या. बरीच पत्र वाटायची आहेत, बाकी काय नाही, बरीच कामं पण. बरं. हे कोणाला? मॅडम, हे तुम्हाला ग्रीटिंग कार्ड. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. काय समजली हो? तुम्हालाही खूप शुभेच्छा. थँक्यू हो, सो मच. नुसतं थँक्यू काय बोलता वा? आमची सिरियल येते ती पण बघा तुम्ही. हो, मला माहिती आहे. तेच तर मी तुम्हाला सविस्तर सांगायला आलेलो आहे. काय आहे, 1997 सालात आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत पोस्टाची गोष्ट सांगायला. आणि त्या निमित्तानं आमचे म्हणजे पोस्टातला सगळा स्टाफ पण आलेला आहे. नमस्कार. ते बघा, दिनकर गुलस्कर साहेब, नमस्कार. ते गुलस्कर साहेबांचं बाबा, हे इकडे निरगुडकर साहेब आहेत. ते आमचे जे पोस्ट ऑफिसचे जे मेन आहेत ना, कुलकर्णी साहेब. आणि त्यांच्या बाजूला बसले तर राक्षे साहेब आहेत का नाही. आणि त्या कोपऱ्यात बसले बघा, त्या राधा मावशी. आणि ती पोर दिसते काय, पोरती बघा, ती दिसते ना, ही अदनामधनं आमच्या पोस्टात येते का नाही पत्र टाकायला. ते कोणाला टाकायला येते काय अजूनपर्यंत कळलेलं नाही. हा, आणि तो बघा, हा दिसतोय पोरगा आहे ना, तो आमच्या म्हणजे आमची जी जागा आहे पोस्टाची, त्या मालकांचा पोरगा. त्यांचं किराणा मालाचं दुकान आहे, कदम जनरल स्टोअर म्हणून. काय समजलं? मला या सगळ्यांना भेटायला खूप आवडेल. मी नक्की तुमची मालिका बघणार आहे. पण ओक साहेब, सांगा ना, कोणाचं पत्र आहे, काय लिहिलंय त्याच्यात, वाचा ना. वाचणार, पण आधी रीतिरिवाजाप्रमाणे आपली तिन्ही प्रहसन होऊन जाऊ दे, मग वाचीन. ताणा, तुम्ही आमची उत्सुकता अजून ताणा. आता हे म्हणालेत म्हणजे हे लवकर काय पत्र वाचणार नाहीत. हरकत नाही. नाही, ते वाचतील तेव्हा वाचतील. हो, पण मला जाऊ द्या. काय, मला गावात जाऊन सगळ्यांना पत्र वाटायचे, ती वाट बघत असतील. ठीक. मग येऊ मग मी? होय होय होय. हा, नक्की नमस्कार. बघा. चला, येतो. आणि आता काय, वळूया आजच्या आपल्या पहिल्या प्रहसनाकडे. मंडळी, सोशल मीडियावरची मैत्री म्हणजे एक प्रकारचा मायाजाल. म्हणूनच आता इथे बघायला मिळणार आहे प्रेमाचा झोलझाल, जो दाखवायला आपल्या समोर येत आहेत कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि दादरचा अमोल बालेकर, ओंकार राऊत. हॅलो 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 सई मॅम, हॅलो प्रसाद सर. हाय. आय गेट बॅक टू यू. आय गेट बॅक टू यू. ओके. प्रसाद सर, मला तुम्ही खूप आवडता. म्हणजे असा सरळ मार्गी, साधा माणूस, नाका समोर चालणारा कोण तर प्रसादो. चला चला. तर प्रसादोक नाही यार, कमॉन गाईस, एवढा साधा सरळ माणूस नाहीये जगात. म्हणजे प्रसाद सर, तुमचा जो सोल आहे ना, एवढा सिरीन आहे, एवढा प्युअर आहे, असा सोल मला नाही सापडलाय कुठेच. मला मी बघितलाच नाहीये रिअली. म्हणजे आणि हे सांगण्याचं कारण म्हणजे मला अनेक लोक विचारत होते की वाय आर यू सिंगल, वाय आर यू सिंगल. भाई, आय एम लुकिंग फॉर माय स्वीट अँगल, एंजल. एंजल नाही, कसं आहे, मी माझ्या सोलमेटची वाट बघत होतो. माझ्या सोलमेटची वाट बघत होतो. मला वाटलं सोलमेट येता येता रिक्षाने उडवलं की काय तिला, पण नाही. देवानी मला चुकीचं ठरवलेलं आहे. मला माझा सोलमेट मिळालेला आहे. सोशल मीडियावर मी परवा तिला भेटलो, चॅट केलं. तिच्या हँडलचं नावच बघा केवढं छान आहे, सरल कमल. किती गोड नाव आहे, सरल कमल. म्हणजे ज्या नावात वेलांटी नाही, काना नाही, मात्रा नाही, काही नाही. ती मुलगी किती साधी आणि सरळ असेल प्रसाद सर. कळेल. नाही, ती खूप छान असणार. नाही प्राजू, थँक्स, तू मला काल रिप्लाय दिला नाहीस, मला सीनवर ठेवलंस, बरं झालं. नाहीतर मला ही मुलगी नसती सापडली, नसती. तू बघशील आणि जळशील आता. यू डिझर्व इट प्राजू, यू डिझर्व इट. येईल ना. ओंकार, सरळ कमल. कशी, काय झालं एवढं टेन्शन मध्ये? काय तू, काय
चक्कर काय काय कोण काय बोललंय का तुला वाटेत काय नाही. छेड मग काय झालं अरे अगं सांग ना काय झालंय काय कसं सांगू तुला का- अरे मी रिक्षाने आले ना हा. तर ऍक्च्युली काय झालं माझं वॉलेट आहे ना मी घरी विसरले अरे आणि मला रिक्षावाल्या काकांना पैसे द्यायचे आहेत माझ्याकडे पैसे नाही आहेत मला त्यांना द्यायचे मला कसं तरी होत हो, आहे ठीक मी आहे, त्यांना ठीक. थांबवून आले हो ठीक आहे तुझ्याकडे 9 रुपये आहेत किती 9 रुपये अगं मिनिमम रिक्षाचं भाडं 23 रुपये आहे तू 9 रुपये का मागतेस अरे मी शेअरिंगने आले ना तर आम्ही 3 जण अच्छा, आलो अच्छा. 10 रुपये झाले हा, हा. तर माझ्या बॅगेत 1 रुपया सापडला मला 9 रुपये नाहीये मला ना कसं तरी होतं यार मला ठीक आहे, तडपण आलं ठीक आहे, ठीक नाही आहे. ते काका आहेत ते मला बाजूला बसलेले ते देत होते मी त्यांना म्हटलं नाही तरी दिले त्यांनी आता अगं, पैसे हो, हो, मी त्यांना म्हटलं नको मी त्यांना थांबवलं मला उधारी ठेवली मला सरळ कमल heartbeats वाढतायत. सरळ कमल थांब हे घे हे 10 रुपये घे आणि दे त्यांना काय एवढं टेन्शन घेतेस तू नक्की हो नक्की घे ना घे तुला चालणार आहेत ना अगं मला चालले नसते मी दिले असते का आय एम सो सॉरी आय एम सो सॉरी एक तर मी खूप लेट केलंय मी ना- त्यांना बाहेर थांबवलंय मला अगं- कळत नाही आणि मी तुझ्याकडनं पैसे अगं, घेते आय एम ठीक- सो ठीक- सॉरी अगं, नाही, ठीक आहे, ठीक आहे. मी लगेच देऊन येऊ लगेच देऊन ये, लगेच. प्लीज तू रागव नको माझ्या अगं नाही मी रागवणार. लगेच देऊन हा तू रागव नको नाही माझा चेहराच नाहीये रागवणार अरे बापरे केवढी साधी मुलगी 9 रुपयांसाठी एवढं सगळं काय आणि तो देत होता तरी सेम प्रसाद सर नकोय म्हणजे मला म्हणजे अरे मंजिरी निवासा सखा प्रसाद ओका असा साक्षात्कार झाला मला आता असा साक्षात्कार झाला अरे बाप रे बाप राजू बरं झालं रिप्लाय नाही केलास तू बरं झालं अरे बापरे म्हणजे असं केवढं उथंबून वाहतोय तू झालं खुश हो हॅपी बस बसून घे अरे एवढं तू एवढं कसलं टेन्शन घेते सगळं एवढा नाही विचार करायचा सरळ कमल असं नॉर्मल राहायचं ग आपण विचार नाही करणार तर कोण करणार ना आणि आपणच पहिलं पाऊल उचललं पाहिजे हो, हो. तरच पुढे काहीतरी घडू शकतं Yes, आणि yes. आताच सांगते तुला हॉटेलचं बिल मी पे करणार आहे अगं नाही पण तू वॉलेट तर घरी विसरलीस ना मग काय झालं मोबाईलने तर ऑनलाईन पेमेंट करू शकते त्यांना हॉटेलकडे QR कोड असेल ना हो 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 तर बिचाऱ्या काकांकडे नव्हता QR कोड म्हणून मी नाही तर मी असं करत नाही माहिती ठीक आहे गे एवढं काय ए ओंकार हा 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 तुझे 10 रुपये करू का मी मला ते तुझा QR अगं नाही 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 माझं अकाउंट 10 रुपये घेतच नाही घेतच नाही ते नाही मला दडपण येईल. अरे नाही ग बाई सुंदर मुलींकडनं तर नाहीच घेत ते नाही, मी असं ऐकलंय माहितीये का सुंदर मुलींकडनं पैसे घेणाऱ्याला पुढचा जन्म श्याम बांगरच्या ऑक्टोपॅडचा मिळतो म्हणजे त्याचं काय कळलं नाही नाही कोणी येतं बडवून जात माझं नाव सरळ कमल नाहीये ते फक्त हँडल आहे माझं खरं नाव शिवाली परब आहे शिवाली वाव नाही आवडलं तुला मी वाव बोललो शिवाली परब काय कमाल नाव आहे म्हणजे वळणदार आणि देखणं तुझ्यासारखं शिवाली परब एक वाईब आहे नावात म्हणजे. आणि तुझ्या केसांमध्ये केसांमध्ये वाईब आहे अरे ते मोठे आहेत ना ते हलतात वगैरे 90s चा फील येतो तुला सांगू अरे. खूप भारी दिसतात आणि सूट होतात तुला आणि त्यात सेट करून आलो तुझ्यासाठी छान दिसतोयस आणि थँक्यू हँडसम आहेस हा थँक्यू आणि म्हणजे मी जेव्हा तुझ्याबरोबर फोनवर बोलले ना पहिल्यांदा तेव्हाच मला वाटलं की तू आमच्या क्लबला जॉईन होणार म्हणजे होणार म्हणून मी तुला न विचारताच फॉर्म आणलाय हा आमच्या क्लबचा फॉर्म आहे आणि तू प्लीज याच्यावर साईन कर आणि तुझा ना पासपोर्ट साईज फोटो लागेल आधार कार्ड आणि पॅन कार्डची झेरॉक्स लागेल आणि तुझा नंबर लागेल ते 2 झेरॉक्स आहेत त्या नंतर दे हा मला हो पण कुठला क्लब आहे हा काय आहे आमचं क्लब आहे लूट लगी है लूट रे राजा
राजा. कुठला क्लब आहे हा जरा अरे आमचा क्लब आहे, म्हणजे ह्या क्लब मधून आम्ही आनंद देतो सगळ्यांना आणि सांगतो की आनंद लुटा, लूट लगी है, लूट लो. असं. आणि आमची टॅगलाईन पण तशीच आहे, म्हणजे देणाऱ्यांसाठी खिशात नाही तर मनाची ऐपत लागते, असं एक आहे. बात आहे यार, म्हणजे असा हॅपी क्लब आहे, फन गोईंग क्लब आहे तो. खूप, क्या खूप, बात खूप. आहे. नाही, पण शिवा मी तुला खरं सांगू का, म्हणजे तुला लोक बोलत असतील की तुझी स्माईल खूप क्यूट आहे वगैरे, पण मी तुला सांगतो तुझा स्वभाव खूप क्यूट आहे, तो तुझ्या स्माईल मध्ये उतरतो. थँक्यू. साईन. अरे खाली बघून तरी साईन करायची ना. तुझ्या डोळ्यात दिसतं ग मला सगळं. मेरा दिमाग कूल है, दिल बड़ा फूल है, बस इतना सा कह दो कबूल है, कबूल है. फॉर्म दे. बापरे, भलताच रोमॅन्टिक आहे तू. काय ग, काय झालं? काय नाही. काय झालं, कट का केलास? काही टेन्शन आहे का? नाही, काय नाही. अगं सांग ना, काय झालंय काय? काय नाही, आईचा फोन आहे. अरे अच्छा, आईचा फोन होता ना, मग उचलायचं काय एवढं त्यात? हा, तिला सांगितलंय मैत्रिणी बरोबर क्लासला गेले, कसं उचलू आता फोन. अरे बापरे, तुझ्याकडे एवढी सरळ मार्गी मुलगी आईशी खोटं बोलली. हे म्हणजे राजामसानी बगळ्याच्या कळपात जाण्यासारखं आहे. अगं उचल, काहीच प्रॉब्लेम नाहीये. उचल, काही नाही, उचल. हा, येलो आई बोल. अरे नाही ग. अरे तू ओरडू नको. मी क्लासमध्ये आहे ना लेक्चरला. ओंकार राऊत नावाचे नवीन सर आहेत, त्यांच्या लेक्चरला आहे. अरे तू ओरडू नको ना, क्लासमध्ये लेक्चरमध्ये आहे ना मी. अरे तू उलटा फोन पकडलाय तो सरळ कर. आधी ऐकण्याचं भोग कानाला असतं की हनुटीला असतं? आता काय करते तू? फोन ठेव, लेक्चर मध्ये आहे मी. ठेव. अरे बापरे. नाही, मला कळलं नाही, तू म्हणजे एकदम माझा व्यवसाय आणि तुझी भाषा सगळीच बदलली सगळं एका फोन कॉल मध्ये. आय एम सो सॉरी. म्हणजे मला तसं बोलायचं नव्हतं खरं तर, पण म्हणजे तू गैरसमज करून घेऊ नकोस. नाही, होतोय तो म्हणजे मला. अरे नको करून घे. म्हणजे माझी आई, तिला तसंच सांगावं लागतं रे. म्हणजे तिच्याशी मी, अरे आई मी आता क्लासरूम मध्ये आले असं बोलले तर, शानपणा करू नको, मोठी झाली काय असं बोलते ती. अच्छा, आमचं ते अच्छा, घरातली बोली भाषा आहे तुमची. हळूहळू. सॉरी. हो. आरामात. Sorry. हो. सॉरी. काय करतेस तू? टिश्यू पेपर टाकले. अगं कशाला टिश्यू पेपर घेतलेस काय? आपल्यासाठीच असतं, टिश्यू पेपर टाकून दिले. अगं हो, घरी घेऊन जाण्यासाठी नसतात ते. अरे बाबा, घरी घेऊन याचे पैसे लावतात ती लोक. आता इकडचे टिश्यू पेपर. वेटर, ओ वेटर, टिश्यू पेपर खतम हो गया. लहानात आपण हॉटेलला जातो नाही का, हॉटेलला तेव्हा ना आमची फॅमिली जाते ना, तेव्हा आम्ही तिकडचं टूथपेस्ट, मॉइश्चरायझर, तो कंगवा, साबण म्हणू नकोस, ती पेस्ट म्हणू नको, दुधाची पावडर, कॉफी पावडर सगळं घेऊन येतो. आणि माझ्याकडे ना ती कापसाची चप्पल पण आहे, ते आता 2 आहेत. मी तो विचार केलेला ते असतं ना, ते केटल, ते पण घेऊन यायचं, पण भाजलं म्हणून मी आणलं. अगं नाही, असं नको करू तू. ही खूप चिंदीगिरी आहे. नाही. शिवाय दिस इज. अरे नलू मावशीचा फोन आहे. एक मिनिट. हा, घे. हा बोल नलू मावशी. नाही हे बघ, आज नाही. कोण बोललं ते सांग ना आधी. कोण बोललं ते सांग आधी. हे बघ, कोण बोललं ते सांग. हे बघ, कोण बोललं ते सांग ना आधी. शब्द आले मी सोतीकडे. मग
बाबा तुझे 25,000च घ्यायला आले आहे ना मी आता. अरे बाबा ती देणार तर मग मी तुला देणार ना. तर मी काय पैसे उडवले आहेत काय तुझे? अरे बाबा दुःखात आहे स्वती. स्वतीचा बाप गचकलाय. तिकडेच आहे मी रडते. स्वती रड रड रड. स्वती रड. हे बघितलं रडते बघितलं मग मी बोलते. कोणाची बोलायचं आहे? अरे मी तुला माझ्यावर भरोसा नाही आहे काय मावशी? अरे स्वातीशी बोलायचंय मावशीला. हा मग स्वाती बोल ना. नाही नाही Please, माझ्यासाठी. अगं- माझ्यासाठी. हॅलो रडते ती दुःखात आहे. हॅलो मी दुःखात आहे. बाबा गेले माझे. हा बाबा कसे गेले? बाबा पडले. मला ये मावशी तुला काय करायचंय? दुःखात आहे ती. तिची स्टोरी मारत बसणार आहे काय आता इकडे? अरे मी तुला सांगते ना नंतर. अरे बाबा तू पण ना लय डोकं खाते ग. अगं पतंगीच्या मागे मागे गेले गच्चीवरून पडले. कॉमेडी गेले म्हणून जास्त दुःखात आहे सगळे. नको ना डोकं खाऊ मावशी. देते ना तुझे 25,000. ठेव फोन ठेव तू ठेव. अगं ये तू कोण आहे सगळं? काय करतेस तू? मला असं देत जाऊ नकोस यार फोन. मला नाही समजणार. आय एम सो सॉरी. अगं आय एम सो सॉरी म्हणजे नाही हे मुद्दाम नाही करत आहे मी. मुद्दाम नाही मी तुला एक्सप्लेन करते. तू गैरसमज करून घेऊ नकोस प्लीज माझ्याबद्दल. होतो आहे. प्लीज नको करून घेऊस. मी तुला सांगते माझी मैत्रीण आहे स्वाती. हा तिच्या लग्नासाठी आम्ही पैसे गोळा करत होतो. 25,000 रुपये? मी 50 हवे होते खरं तर पण मावशीने 25च दिले आहेत. आणि ती पळून जाणार होती म्हणून आम्ही ते पैसे गोळा केले. पण 25च होते म्हणून त्याचे डबल करण्यासाठी बेटिंग लावलं. तर बेटिंग मध्ये हरलो आम्ही. एवढासा छोटासा झोल झालाय. अरे हा छोटासा झोल नाहीये. हा खूप मोठासा झोल आहे. हा झोल म्हणजे कोण फोन करतय तुला सतत? मला कळत नाहीये. तू उचल. हा उचल तू उचल. तेव्हा मला येलो. अरे हे कुठले आवाज काढते? काली चिमनी स्पीकिंग. अरे भाई क्यों लड़की को तकलीफ दे रहा है भाई? मैंने बोला ना वो भागा देगी करके तेरा पैसा. अरे भाई मैंने जिम्मेवारी लिया है ना उसका. तो देगी तो बोला तो देगी ना बाबा. मत ना भेजा झटका. ए भाई मेरे को धमकी मत दे. कमिश्नर अपना दोस्त है समझा गया. ए भाई उसी के साथ बेटी ली है. मैं बोलने का है क्या तेरे को? बोलने का है तेरे को? मेरे पे भरोसा नहीं है क्या? रोक अगं वेडी आहेस का? मगाशी तो टीचर मग स्वाती आता कमिशनर 3 एका स्किट मध्ये. गोस्वामी पण एवढा विश्वास नाही टाकत माझ्यावर. माझा विश्वास हॅलो कमिश्नर. हेलो कौन बात कर रहा है बे? मैं कमिश्नर बोल रहा हूँ इधर. उस मिस अंजुना को मिस बागा को तू हे त्रास मत दे रे. फोन रख बे. हलकट कुठला नालायक. तुझ्या आईची तू कोण आहे सगळं? थँक्यू सो मच. तू हे मला काय करायला लावतेस? प्लीज मला असं तू टेन्शन घेऊ नको. मी टेन्शन नाही घेते. तुझा गैरसमज नको म्हणून मी तुला सांगते. अगं गैरसमज नको म्हणजे होतोय तो. मी विचार करतोय गैरसमज असं होतंय आता. थोड्या वेळाने माहितीये का तुला? करते ना तुला. ऐक मला आधी सांग. हा मी कोणाला धमकी दिली? मी कमिशनर म्हणून कोणाला धमकी दिली मला सांग. मला मी नाही. मी खूप साधा सरळ माणूस आहे ग. मला प्लीज सांग. बटल्या झिंग्या त्याचा फोन होता. हा बटल्या झिंग्या म्हणजे तो डॉन बटल्या झिंग्या ज्याच्यावर 5 एका दिवसात 5 मर्डर केस आहेत. तो बटल्या. तू घाबरू नकोस ना. अगं घाबरू नको म्हणजे करणार रिप्लाय करणार. तू पाणी पी ना. तो बटल्या झिंगा डेंजर आहे. अगं तू घाबरू नको.
मी मग घाबरू खबर नको म्हणजे काढलीये. अगं जे तो त्याच्याशी जो नडतो ना त्याचे कपडे काढून तो त्याला खेकड्यांच्या टब मध्ये बसवतो मी ऐकलं. तो पोलिसांना घाबरतो ना आणि आता तर तू कमिशनर म्हणून बोललास ना त्याच्याशी. अगं मी नाही आहे कमिशनर, मी खूप साधा माणूस आहे. तू का त्याच्याशी नडलीस? तुझं काय संबंध त्या बटल्या झिंग्याशी? अगं तू सरळ का मला आहेस ना, मला सांग ना बाबा. तू रडू नको. हे बघ आम्ही जे 25,000 रुपये घेतले होते ना ते गेले ना, तर आम्ही बटल्या झिंग्याकडून व्याजावर पैसे घेतले ओंकार, आणि ते देता येत नाहीयेत म्हणून त्यांनी माणसं लावलीत. बस एवढासा झोल आहे. अगं हा एवढूचा झोल नाहीये. तू कोण आहेस नक्की? तू नक्की शिवाली परब आहे? मी शिवालीच आहे. तू कोण आहेस? तू काळी चिमणी मिस बागा आहेस? तू कोण आहेस? तू मी शिवालीच आहे. नाहीयेस तू. तू नाहीयेस शिवाली. तो फॉर्म दाखव. ओंकार नाही 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 फॉर्म please, दाखव. please, नाही नाही ऐका नाही माझं. तो मला फॉर्म दाखव. तो कुठे फॉर्म? नाही, नाही. कुठे फॉर्म? ओंकार 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 ओंकार. काय आहे? MSG पतपेढी? पतपेढीवर मी का 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 माझी सही का घेतलीस पतपेढीमध्ये? ते आम्ही तुझ्या नावावर लोन काढून ते पैसे फेडणार होतो. मॅटर सलटवणार होतो म्हणून. तू नाहीये सरळ कमल. तू आकडं तिकडं चिखल आहेस तू. नाही असं नको. मी का? मीच का यार? मी मलाच का पकडलं यार? काय झालं, स्वाती आणि मी आम्ही दोघींनी तुझा फोटो बघितला, तर त्यावर फोटो बघून स्वाती म्हणाली हा फोटो तोच दिसताना दिसतो. मग ती म्हणाली की हा फसेल तुझ्या जाळ्यात, ह्याच्या नावावर होऊन जाईल सगळं. मी फोटो दिसताना दिसतो? राजू, मी फोटो दिसताना दिसतो म्हणूनच तुम्हाला मेसेजला रिप्लाय नाही करत तू. म्हणून तुम्हाला सीनवर सोडते. मी तुला प्रसाद सरांसारखी सरळ समजत होतो का? तू प्रसाद सरांपेक्षा सरळ निघालीस का? मी तुला श्राप देणार आहे. तुला श्राप लागणार. तुला श्राप आहे. तू विराज जगतापची हिरोईन म्हणून फिल्म कर. वा 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 वा, अगदी तरल सरळ परफॉर्मन्स, अगदी प्रसाद दादांसारखा. काय म्हणाल? म्हणणार काय नाही. सुपर, बहारदार. म्हणजे मी साधा आहे का नाही, सरळ आहे का नाही, खूप सरळ आहे का नाही मला माहीत नाही. मी या परफॉर्मन्स सारखा नक्की आहे. आता तुम्ही ठरवा. सई, सुसाट परफॉर्मन्स होता. शिवा, यू आर अनस्टॉपेबल. प्लीज बी अनस्टॉपेबल. फार मजा आली. ओंकार मस्त, खूपच मस्त. आणि एक काय म्हणूया, सद्य परिस्थितीचा आढावा पण त्याचा पण एक भास होता. कारण आजकाल आपण डिजिटल युगामध्ये असं खूपदा घडतं, तर त्याचाही एक भास होता असं वाटलं. मजा आली. वा वा वा. मंडळी, नेहमी लेखनातून शॉक देणाऱ्या लेखकाला आज खरोखरच एक शॉकिंग ड्रामा अनुभवायला मिळणार आहे. बघूया त्यातून हास्याचा किती करंट वाहतोय ते. हो हो. मोठे सर, मला एक जरा नवीन एक आयडिया सुचली आहे स्किटची. अरुण कदम विद्यापीठाचे कुलगुरू असतात. हॅलो, कट केला? हां हॅलो सर, तुम्ही कट केलात? हां नाही तो नाही सांगत मग. हां मी वेगळं सांगतो सर. गौरव मोरेचं लग्न मोडतं असं काही नवीन करूया आपण. डन.
अच्छा ते झालंय. मग गौरव मोरेचं लग्न होत नाही असं काही वेगळं? हां बरोबर, ते पण झालंय नाही का. मग गौरव मोरे सायंटिस्ट नको, काय म्हणालात? त्यापेक्षा शो बंद करूया. नाही 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 थांबा थांबा सर. नाही नाही मी माझा सिरियसली नाही सांगत होतो, मी जस्ट एक पंच म्हणून सांगितलं सर. हां सर, आणि मला काय वाटतंय सर, यावेळेला प्राजक्तावर जरा 3-4 पंचेस घेऊया. हां नको का? एकही नको का सर? अच्छा, तिच्यावर घेतलेले 2500 महिन्याचे पैसे दिलेले नाहीत अजून तिने. मला नाही कळत नाही प्राजक्ता असं का करते. पर पंच 7 रुपये तर आहेत. एक तर स्वतः मागे लागायचं माझ्यावर पंच घ्या आणि मग पैसे द्यायची वेळ आली की असं करायचं. दिस इज नॉट करेक्ट ना. नाही मी बोलतो तिच्याशी सर. सर मला काय प्रॉब्लेम वाटतो माहिती आहे का, सही 5 रुपयात आहे ना, त्यामुळे तो प्रॉब्लेम आहे. हां मग हिला 2 रुपये महाग पडतात ना, त्यांचं ते सगळं शीतयुद्ध आहे. तिथून ती दाखवते सही सारखी, आपल्याला वाटतं मस्त झालं, पण ते 2 रुपये दाखवत असते ती तिला. हां सर, नाही आपण जरा बोललं पाहिजे सर. तुम्ही एक मीटिंग घ्या. हां हां बाकीचं मी बघतो, मी जरा वेगळे विषय काढतो. हां चालेल सर. हां ओके सर या. ये आली अहो ऐकलत का? बघितलं का कोण आलं आपल्याकडे? ए वनी, अरे बाप रे वनी, ये इकडे बस. ओ हो वनी, हा केवढी आहेस? कशी आहेस? कशी आहेस तू? तुम्हाला गंमत माहितीये का? आज तिचा बर्थडे आहे. क्या बात आहे, हॅपी बर्थडे वनी. अरे बस बापरे बस. अरे मुलं कशी मोठी होतात नाही. ही परवा मला आठवते, अशी मणीसारखी होती आणि आता अक्षरशः चिबूड जवळ झालेला आहे. हो इट्स ओके. हा बर्थडेचा केक आणलाय तिने. केक आणलायस? काकांना केक देणार आहेस? एक मिनिट. ओय बॅग मस्त आहे तुझी. काका मी केक आणलाय, पण काका हाय ना 30वा केक आहे. म्हणजे पहिले 2 केक आहे ना मी एकटीनेच खाल्ले दारातच. पण मग केकची डिलिव्हरी दिलेले काका होते ते अख्खे घरी गेले की? काय झालं? तुमच्या विनोदालाच गोळी मारून टाकली. तुम्हाला आजच पाहिजे का त्या लहान मुलीची मस्करी करता? नाही ऍक्च्युली हाच मी लिहिला होता. कट करायला पाहिजे रे. हिलाच आवडलं नसेल तर कट करायला पाहिजे. बरोबर ऐक, मी समोरच्या पार्लर मध्ये जाऊन येते. म्हणजे मगाशी गेले होते, खाली गेली आणि ही भेटली. अच्छा ओके. हट्टच करायला लागली हो, मला काकांना भेटायचंय, बर्थडे तर काकांना भेटायचंय. घेऊन आले हिला वरती. बरं ऐक वनी, काकांना त्रास द्यायचा नाही. गप्पा मारून झाल्या की घरी जायचं. हा? जाऊन येते मी पार्लर समोरच आहे. बाय जाय. ये बाय बाय. गंमत आमची. आता काम करणार आहे काका बेटा? काका तुम्ही काय करताय? मी काम करतोय, लेखन करतो बेटा. लेखन म्हणजे काय रे काका? सुजलेली अलका याज्ञिक. असं नॉर्मल बोलायचं बेटा. हे कुठलं सूर? लेखन म्हणजे काय रे? बरं लेखन म्हणजे आता तुला कसं सांगू, तुला कसं कळणार आहे? लेखन म्हणजे कसं असतं, आपल्या मनातले जे विचार असतात किंवा आपल्या मनातल्या भावभावना असतात त्या लिपीच्या माध्यमातून कागदावर साकारायच्या, त्याला लेखन. आता तुला सांगून काय फायदा? एवढी कठीण व्याख्या तुला कळणार आहे का? मला नाही कळणार. अरे मला नाही कळणार तर कोणाला कळणार? मी नाही तो कोण बे? वनीला शानी आहे. काका काका. हा बोल. मला ना तुमची ती हास्य खतरा आहे ना ती लय आवडते. बेटा हास्य खतरा नाही बाळा, हास्य जत्रा. अर्थात काही जणांच्या अभिनयामुळे आता खतरा व्हायला लागलाय शोला. ते महत्वाचं नाही आहे. हास्य जत्रा. हास्य जत्रा. अरे काका मला ना ते तुमचं मी शिवारी आवली कोली, मी पिवारी आवली कोली, मी आवली लवली कोली, मी आवली लवली कोली. ते पण मला खूप आवडतं. व्हेरी गुड. एक
एक नंबर आहे. आणि काका हा. तुला ते तकलू तकलू बोलतात ना ते पण लय आवडतं. काका हा. तू ना मला खूप आवडतो. हो बेटा आता काम करतं काका का असं नाही. भारी आहेस. अगं हो बाळा असं नाही करायचं बाळा. काका मी तुला मांडीवर बसून केक भरू. एक मिनिट त्यापेक्षा तू फक्त केक भरो बाळा. हा मांड्या हा जो शब्द आहे त्यातला मा काढला आणि का घातला काय शब्द होईल? कांद्या. त्या होतील बेटा पायाच्या. हा नको बेटा. चालेल. हा कळलं. हा केक केक. हा 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 अगं हळू. भारी आहे ना. असं करायचं का? हा असं एवढं जोरात द्यायचं? मग शर्ट इन करतेस का पायांमध्ये? नाही की नाही हळू द्यायचं बेटा. आपण चाव म्याव खेळूया. मला चायनीज गेम अजिबात आवडत नाही. कुठलं चाय मग वगैरे असं काकाला काम करायचं ना मला. तर चायनीज गेम नाही आहे. अरे हा येडाच आहे. एकटाच आहे मी एकटा. तिकडे कोण नाही बेटा मला सांगा. हा खेळूया नको, सोपं आहे. मी तर काम करतो ना बाळा. आधी आम्ही सगळे खेळतो. मनी गोंदू धोंदू सगळे खेळतो. अरे पण काम करतोय ना काका काम करतो. एकदा बर्थडे आहे ना एकदा दाखव तुला. असं बर्थडे बर्थडे म्हणून तू एक तास मग एक तास. हा एकदा इकडे बस. असं बस. काम आहे का मला स्किट पाठवायचं? एकदा बर्थडे आहे ना माझा. मग कसं? हा चाव अगं वेडी आहेस का तू? एवढं जोरात करतात का? इकडे मुद्दाम नाही करणार. वेडी आहेस का तू? नाही आधी मला ना मुद्दाम नाही झालं म्हणजे काय? नाही सॉरी. नीट करायचं एवढा जोरात नाही करायचं. हळूहळू कर. थांब जरा. हा करत आता नाही बनणार. आता नाही बनणार. चाऊ म्याऊ पखालीचे पाणी पिऊ. बस झालं. खीर खाऊ आणि उद जाऊ. बुद 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 कावरा फूट. हे नाही असं नाही करत. बुर 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 चिमणी फूट. बस बस बस. थोडे रे थोडे रे थोडे रे. मोठ्यांच्या काही क्षण चिमणीचं जगणं काय असतं ते कळलं ग मला. ऐक बेटा हे असं एवढं जोरात नाही करायचं मला. आम्ही असंच खेळतो. सॉरी. हे परत खेळायचं नाही मला कळलं. नाही. हा गेम कुठल्याच वयस्कर माणसाबरोबर खेळायचा नाही. हा मला. हा हा चला आता झालं आता झालं. हा आता जा. हा आता घरी जा तू. काका काम करणार हा बेटा. काका मी तुला वनीचा जोक सांगू एक. नको बेटा खरंच नको मला काम. एकच. आई नको ना जोक बेटा. प्लीज एकच. माझा बर्थडे आहे ना. हे तू नवीन काढलंयस आता बर्थडे एकच. बरं पटकन सांग सर. वनी आहे ना. वनीची आई एकदा वनीला बोलते अगं बाई जा जरा डेअरी मधून दूध घेऊन ये. वनी तदक निघून जाते. परत येते तर वनीची आई बोलते काय ग बाई तुझ्या भांड्यामध्ये दूधच नाहीये. दूध कुठे आहे? तर वनी बोलते अगं मी दूध घेऊन आले होते पण वाटेत मला एक गाडी भेटली आणि बोलली पी पी. मी दूध पिऊन टाकलं. आवडला ना बेटा मी हो म्हटलं तर अजून एक जोक सांगशील? मग नाही आवडला. अजिबात आवडला नाही बेटा. खूप झाला आता. आता काका चिडणार. काकांना काम आहे ना. आता जायचं बेटा. हा जा आता निघ. आता खूप झालं बाळा. हा कसा असशील रे. म्हणजे बर्थडे गिफ्ट कोण देणार? अरे बापरे आता एवढं काय दिलं तुला मगात पासून? Birthday बरं gift. काय हवंय वहिनीला काय हवंय आमच्या बर्थडे गिफ्ट? तुमचा एक केस. बघा आता वनी युअर क्रॉसिंग युअर लिमिट. असं नाही करायचं. नाही नाही माझी आई बोलते चौगुले काकांचा एक केस 100 रुपयाला आहे. तुझ्या परवा तर माझी आई बोलली चौगुले काकांनी त्यांचा एक केस टोल नाक्यावरती उपटून दिला. मग टोल नाक्यावाल्यांनी पावती आणि 7 रुपये परत दिले. करन्सी आहे ही माझी. एक 2 रुपये कोथिंबीर देणं वगैरे करतो मी. काय बोलशील तू? तुझ्या ना नाही सांगितलं तर अगं वेडी आहेस का तू? अगं वेडी आहेस का? असं करायचं का? 100 रुपये. 100 रुपये. 100 ए रुपये. जागा तू. 100 रुपये. तू झालं ना काम. जा. हा जा. चालेल. जा तू जा आता. बाय. आज आता ना ते फॅन ऑन करून जा तिकडे. चालेल. काकांना तेवढी मदत कर.
तुम्ही काय करताय? लेखन करतोय बेटा. लेखन म्हणजे काय रे काका? झालं ना मग अशी येडे. चल चल जा. सांग ना काका. काका काका सांग ना. अगं लेखन म्हणजे आपल्या मनातले किंवा आपले जे झालं हे बेटा. हे मगाशी मी सांगितलं तुला, त्यावर मी हे सुद्धा म्हटलं की एवढी कठीण व्याख्या तुला कळणार नाही. कळलं का? मला झालं नाही बेटा. कळणार. हा अरे मला सगळं कळणार. मी नाही तर कोण बे? वनिला शहाणी आहे. हा पण आगाऊपणा झाला मगाशी मला. झाला. तू हे का करतेस हे सगळं? जा बघू. मला काम. हा मला तुमची ती हास्य खतरा आहे ना, ती खूप आवडते. हास्य जत्रा हे सुद्धा झालंय मला. आणि तुमचं ते आवली लावली कोहली, शिवानी हे आवली झालं हे. कोहली, हे. शिवानी आवली कोहली, मी आवली लावली कोहली, ते पण खूप आवडतं. हे झालंय तुला सांगतोय आता. हे झालं, करून झालंय. लक्षात आलं तुझ्या? हा हे करून झालंय. हा आता जा तू. काका, आणि तुम्हाला ते तगलो तगलो बोलतात ते लय आवडतं मला. मगाशी काय बबलू बोलली होतीस मला? मगाशी टकलूच म्हणाली होतीस. मगाशी झालं ते. तेच सांगतोय मी तुला. हे सगळं झालंय. जा आता मला. हा हा. मी तुला मांडीवर बसून केक भरवू? मगाशी काय तुझ्या आईचा आंबाडा खायला घातला होतास? अरे केक होत. तू मुद्दाम करतेस का ग? हे नाही करायचं असं. हे नाही करणे का? नाही काका हे बघ काका स्पोर्टिंग आहेत. नाही खायला घालायचं. अरे मी नाही भरवलं असं. अरे का भरवला. बोलतोय? मग हे खाल्ल्यावर जायचं मग. हा माझा बर्थडे आहे ना, भरू? हा भरव पटकन भरा. मांडीवर बसू? नको मांडीवर. झालं ना तुम्ही बोललं ना तुला मांड्या कांडा असं भयान शांतता निर्माण करणारा जोक मी केला मगाशी. झालं त्याच्यावर. जा बघू तू आता. खूप झालं. मग वनीचा जोक सांगू? नको ग तो पी पी वगैरे पॅ पॅ मगाशी शहर आला होता. आता नको जा. प्लीज एकदा. नाही सांगितलं ना तुला. एकदा प्लीज. माझं बर्थडे आहे ना. सांग पटकन सांग. तुला तोंड पुसू? नाही हा पूस. वनीची आई एकदा वनीला बोलते, अगं बाई जा जरा डेअरी मधून दूध घेऊन ये. पटापट्टा सांग मधले मध्ये. हे नाही ते नको. पटापट्टा सांग. तर वनी तदक निघून जाते आणि परत येते तर वनीची आई बोलते, अगं बाई तुझं दुधाचं भांड तर रिकामच आहे. सगळं झालंय ग. दूध कुठे आहे? मग ती बोलते, अगं मी दूध घेऊन निघाले होते पण वाटेत मला एक गादी भेटली. ती बोलली बस ना. पी पी. मग मी पिऊन टाकलं. कसा वाटला? एक नंबर आहे. क्या बात आहे. हॅट्स ऑफ जोक आहे. निघ चल निघ. कसा असशील रे? बर्थडे गिफ्ट कोण देणार? थोडा पुढे नाही केसन हात लावलास तर. आता सांगतोय केसन हात नाही लावायचं. खूप झालंय तुझं आता. निघ. मला केसच पाहिजे होते. तुला कसं कळलं? कारण हे झालंय सगळं मगाशी. बाळा ये जा. इतकंच सांगतो तुला. हा जा. फॅन ऑन कर. येडेस का ग? असं नाही करायचं. फॅन ऑन कर आणि जरा कर. मगाशी केलेलं नाही असतो. 100 रुपये. हा चल 100 रुपये द्या. हा चल. 100 रुपये. पोरांना डोक्यावर बसवत नाही. काका तुम्ही काय करताय? मुद्दाम करतेस का? सांगा ना काय करताय? तू मुद्दाम करतेस. सांगितलं ना मी 2 वेळा लेखन करतोय म्हणून. लेखन म्हणजे काय रे काका? तुझ्या बापाच्या लग्नात तांदळाच्या ताटावर स्नेह लिहिलं होतं ना ते लेखन. लेखन म्हणजे काय मला विचारते? टाळकं निघ रे. निघ तू. मार खाशील तू. निघ. मी लहान मुलगी आहे ना. लहान मुलाची असं बोलतं का कोणी? बोलतात. माझा बर्थडे म्हणून आली आहे ना. उपकार केले जगावर आलीस ते बर्थडे हे करायला. निघ तू. मार खाशील तुला सांगतो. काकी हा बघा कसं बोलतोय माझ्याशी. हा असा बोलतो मी. चल निघ. मी केक बनवणार आहे ना तुला. बेकरी झाली आहे पोटाची. एवढे 2 घुसवले तोंडात. नको सांग. तू जागा. डोकं फिरवू नको मला. तू आता सांगतोय. कळत नाही का तुला? मग एक जोक सांगू? खोबड फोडून तो पी 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 घालीन. दणका घालीन तुझ्या डोक्यात. सांगून ठेवतोय तुला मी. 1000. एक मिनिट. तू तिथे गेलीस आत्ता. बटन दाबलंस. कुठे? त्याच्यानंतर काहीतरी फरक पडलाय तुझ्यात. कोणतं एक मिनिट थांब. ते बटन दाबू नको. पंख्याचं बटन दाबू नको. अरे तू काय करतोयस? ए सेजल ब्यूटी पार्लर. ए मेरे वाइफ को भेजो ऊपर. अभी गई है उधर. अगे मला लेखन करू देत नाहीये. लेखन म्हणजे काय रे काका?
लवकर या ना हे कोणीतरी लवकर या रे. केक खायला घालू तुला केक? काही नको सांगून ठेव, तुला 1000 वेळा सांगितलं होतं असं जायचं नाही, हे बटन दाबायचं. वनी ये. आज वाढदिवस आहे ना तुझा. केक कोण खायला घालणार? चल केक घाल, केक खायला दे. अरे दिलं ना मगाशी. कुठे दिला? आता तर आलीस तिथून, मीच तर आणलं तुला. केक खायला घाल, असं नका करू. केक दे ना. अरे केक दे ना मला. अरे असं नाही करायचं. अरे केक दे ना मला. वा 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 वा, केक पेक्षाही गोड परफॉर्मन्स. लवली. प्रसादा काय म्हणाल? वा वा, बहारदार. वने अफलातून बेरिंग होतं, अफलातून. वंडरफुल. समय मला असं वाटतं एका पर्टिक्युलर पॉईंट नंतर तिला तीच सगळी वाक्य रिपीट करायची आहेत, पण तुला मात्र प्रत्येक वेळेला वेगळ्याने रिॲक्ट व्हायचं आहे आणि दॅट इज डिफिकल्ट. त्यामुळे तुझ्या रिॲक्शन्स बघणं हे खरोखरच खूप मजा आली बघताना. वंडरफुल, फॅन्टॅस्टिक. वा वा. मकरंद दादा, तुम्ही किती एन्जॉय केला हा परफॉर्मन्स? अशा पद्धतीची खूप विनोदाची आपल्याला प्रहसनं करायची असतात, त्यावेळी बऱ्याचदा काही सुचत नाही. बऱ्याचदा आता काय करावा असा प्रश्न, म्हणजे साम्याने जो या स्किटला सुरुवातीला जे केलं तसा प्रश्न पडू शकतो. पण काहीही नसलं आणि असे ॲक्टर असले तरी ते कुठून कुठेही जाऊ शकतात, हे पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केलं. आणि हॅट्स ऑफ आहे साम्या, तुझी जागा तर ती अफलातून चाऊम्यावची तर मी गेलोच म्हणजे. आणि वने क्या बात है, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, अप्रतिम स्किट. मंडळी, प्रचंड बुद्धिवादी मुलाखतकार, अद्वितीय आणि अन्वयार्थ आज पुन्हा एकदा सज्ज झालेत मुलाखतीद्वारे ज्ञानाच्या मंथनासाठी. आणि ही मुलाखत घेऊन आपल्या समोर येत आहेत रत्नागिरीची 2 रत्न, श्रमेश आणि प्रथमेश, आणि विक्रोळीचा निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी अद्वितीय आणि मी अन्वयार्थ तुमचं स्वागत करतो एका वेगळ्या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे अद्वितीय अन्वयार्थ, एक निरक्षीर विवेकी चर्चा. अन्वयार्थ, तुला सांगायला आनंद होतोय की मी आज खूप आनंदित आहे. म्हणजे आजची ही जी मुलाखत आहे ती अतिशय सुरेल होईल असं मला वाटतंय. म्हणजे आज आपल्याकडे येत आहेत ते एक सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक आहेत. अच्छा, पण मी काय म्हणतो अद्वितीय, आपल्याकडे जर हार्मोनियम वादक येत असतील तर या मुलाखतीच्या कार्यक्रमाला आपण मैफल म्हटलं तर? वा वा वा, मला आवडलंय, मला हे अतिशय आवडलंय. म्हणजे समय सूचकता दाखवून तू जे काही सूक्ष्म दुरुस्ती केली आहेस त्यातून तुझं अद्भुत रसानुसरण प्रतिबिंबित होतंय. मला हे आवडलंय. आणि अधिक वेळ न घेता आपण डायरेक्ट आपल्या पाहुण्यांना बोलवलं तर टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया आजचे पाहुणे VR बिजापुरे यांचं. या, नमस्कार सर. वा वा वा, नमस्कार सर. ನಮಸ್ಕಾರ ಸರ್ ಇಲ್ಲ 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 ನಮಸ್ಕಾರ. नमस्कार. स्थानापन्न व्हा सर, स्थानापन्न व्हा. ಐ ವಿಲ್ ಇಂಟ್ರೊಡ್ಯೂಸ್ ಮೈ ಸೆಲ್ಫ್. ಮೈ ಸೆಲ್ಫ್ ಇಸ್ ವೆಂಕಟರಮಣ ಬಾಲಕೃಷ್ಣ ಕುಪ್ಪುರಮ ನಲ್ಲದುರೈ ಆಮೆದೇರು ವಿಜಯಪುರೆ. ಐ ಆಮ್ ಅ ಪಂಡಿತ. म्हणजे सर तुम्हाला एक थोडंसं सांगतो की हे जबरदस्त मोठं नाव आहे आणि आम्हाला थोडं ते अशक्य प्राय वाटतंय घ्यायला. तर तुमची एक माफी मागतो आणि परमिशन असेल तर पंडितजी वगैरे म्हटलं तर चालेल? शास्त्रीजी वगैरे? Don't hesitate. You can call me Panditji, कारण everybody calls me Panditji. But before we start this show, I would love to thank everybody, कारण माझ्यासारखी छोट्या कलाकाराला इथे या स्टेजवरती बोलवून तुम्ही माझा मुलाखत घेणार आहे. दिस इज अ व्हेरी ह्यूज मोमेंट फॉर मी. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. खरं तर हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. म्हणजे बघ, असं असतं अद्वितीय की दिग्गज
लोक जी असतात बरोबर. ती त्यांच्या मनाचा मोठेपणा असा दाखवतात म्हणजे खरं तर ते दिग्गज आहेत पण आपल्या समोर ते स्वतःला छोटे बोलतायत तर हा त्यांच्या मनाचा नम्रपणाच नाही का? खरं आहे, अगदी खरं आहे अन्वयार्थाने. कसं आहे बघ ना, नम्रपणा हा सौंदर्याचा एक अलंकार असतो असं आपल्याला शाळेत शिकवलं गेलेलं आहे आणि तो व्यक्तिमत्वात असलाच पाहिजे. अन्वयार्थ काय आहे बघ ना, म्हणजे व्यक्तिपूजा ही कधीही वाईटच असते. म्हणजे व्यक्तिपूजा ही स्वतःहून केलेली असू दे किंवा दुसऱ्याने केलेली असू दे किंवा अनुयायांनी देखील केलेली असू दे ती वाईटच. कारण व्यक्तिपूजेचा जो मार्ग जातो तो डायरेक्ट हुकुमशाहीकडे जातो आणि हुकुमशाही जर आपल्याकडे आली तर लोकशाही नेस्तनाबूत होते. असं सगळं आहे. तर मला हे असं वेगळं वाटतंय त्यामुळे. आणि कसं आहे की बाबा मी उत्तम आहे बरोबर हा अभिमान झाला पण मी अमुकापेक्षा उत्तम आहे हा गर्व झाला. आणि गर्व हा व्यक्तिमत्वाला नेहमी घातक असतो. आपल्याकडे उदाहरणं आहेत म्हणजे हिटलर हो किंवा मग इदी अमीन म्हणजे ह्यांच्या सत्ता संपुष्टात आला का तर गर्व. खरं तुझं अगदी खरं आहे आणि ती म्हण प्रचलित सुद्धा आहे, गर्वाचं घर हे नेहमी खाली असतं. अन्वयार्थ आणि ते वर कधी जाऊ शकत नाही कारण ते खालीच असतं. माझ्या घराकडे खाली आहे, माझं घर खाली आहे म्हणून मी लगेच टॅक्सी पकडून इंटरव्ह्यूला आलेलो आहे. पंडितजी मला पंडितजी अधिक न ताणता हो आम्ही लगेच आपण मुलाखतीला सुरुवात करूया. तर मुलाखतीला मी प्रत्येक कलाकाराला जो आपण पहिला प्रश्न विचारतो तोच प्रश्न मी तुम्हाला विचारतो. सुरुवात कशी झाली? खरं आहे आम्हा दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल क्वेश्चन. सुरुवातच आय विल टेल यू माय आप्पा म्हणजे माय फादर त्यानं माझ्यासाठी एक हार्मोनियम आणला. अच्छा म्हणजे तेही हार्मोनियम वादक होते? नाही आप्पा कधी हार्मोनियम ही वॉज अ फ्रीडम फायटर. तर त्याला ते हार्मोनियम येत नाही बट त्यानं मला बोटचं धरून शिकवलं. वा बोट धरून शिकवणे असं मला म्हणायचं. अद्वितीय तुला मला सांगायला आवडेल की बोट धरून शिकवणे हा जो वाक्प्रचार आपल्या मराठीत आहे तो नेमका कुठून आला असावा असा मला नेहमी प्रश्न पडतो. म्हणजे बोट धरून शिकवणे असंच का? मनगट धरून शिकवणे असं का नाही? दंडाला धरून शिकवणे असं का नाही? अगदीच मानेला धरून शिकवणे असं का नाही? म्हणजे मला आवडले पण मला या सगळ्यामध्ये एक वेगळी गोष्ट काय वाटते अन्वयार्थ माहितीये का, की हा एक परप्रांतीय माणूस आहे आणि तो आपल्याकडे आला आहे. म्हणजे सध्या जो दोन भाषांमध्ये एक वाद सुरू आहे त्या क्षणाला हा परप्रांतीय माणूस आपल्याकडे येऊन आपल्या भाषेत संवाद साधतो आणि आपल्याला सांगतोय की भाषा ही जोडण्याचं काम करते, तोडण्याचं नाही. पण माझा त्याच्या वरचा प्रश्न आहे, मुळात ज्या भाषेमुळे वाद होत आहेत त्या भाषेचा उगम कुठला आहे? भाषेचा उगम नेमका केव्हा झाला? मला वाटतं उत्क्रांतीमध्येच झाला असा. अगदी म्हणजे जेव्हा उत्क्रांती होत होती म्हणजे माकडापासून मनुष्य प्राण्याचा विकास होत होता तेव्हा काय झालं असावं? तेव्हा तर भाषा नव्हती. तेव्हा भाषा नव्हती. पण आपण जर गुहांमध्ये गेलो तर भित्तिचित्रांवरती एक जनसमुदाय दुसऱ्या जनसमुदायाला भेटतोय. काही शिकारींची भित्तिचित्र आहेत. बरोबर आहे. तर मग ह्या तेव्हा सांकेतिक चिन्हांनी लोक संवाद साधायची का? नाही सूचक चिन्ह होती का? होती. अन्वयार्थ मला काय सांगायचंय की एखादी गोष्ट जेव्हा आपण सतत करतो त्याच्यात करेक्ट असाच एक रिदम पाहिजे आणि आपण एखादी गोष्ट जेव्हा सतत करतो तेव्हा त्या गोष्टी त्या समाजामध्ये रूढ होतात. म्हणजे काही अशी गोष्ट आहेत म्हणजे तेव्हाचे जे मानव होते यस ते अमा नाही बोलायचे पण ते उत्क्रांत मानव होते ते ना एक विशिष्ट शैली कॅरी करायची आणि एखादी गोष्ट रोज केली की ती रूढ होते. तसंच काहीसं झालं, एक विशिष्ट शारीरिक हालचाली रूढ झाल्या आणि एक विशिष्ट स्वरशैली देखील रूढ झाल्या. त्यातून स्वराचा उगम झाला असं तुझं म्हणजे उदाहरण माझ्याकडे आहे. म्हणजे समजा असं बोलल्यानंतर अगदी सर परत हेच पाहिजे ए बोलल्यानंतर बरोबर आवाज दिला तुम्ही माझं इंटरव्ह्यू घ्यायला मला एवढं लांबपणे बोलवला तर माझा इंटरव्ह्यू घ्या. नाही आम्ही तुमच्याकडेच येतोय. फक्त बोटच बोललो तर तुम्ही बोटला धरून स्वर्ग गाठलं.
बोटाला धरून स्वर्ग गाठणे हा एक वाक्प्रचार सांगे म्हणजे माझा एक तोंड बंद राहत नाही. म्हणजे परकीय भाषेतला हा माणूस मराठीतले वाक्प्रचार असे धडाधड आपल्या समोर बोलतो. खरं आहे, खरं आहे. म्हणजे मराठी भाषेचं भाषा सौंदर्य कुठपर्यंत पोहोचलंय. बरोबर. आणि बोटामुळे आपल्याला काय काय मिळालंय. बरोबर. बोट लावणे, बोट चेपणे, हाताची बोटे तोंडात घालणे, बोट मोडणे, बोट मोडणे, पाचही बोट सारखी नसणे, बरोबर, सगळं बरोबर. बोटावरच आहे बाबा. बरोबर. म्हणजे तुला मी सांगतो की आपल्या मराठीत अवयवांवरून खूप वाक्प्रचार आहेत. त्याच्यावरती जर आपण एक लक्ष टाकलं तर आपल्याला एक नक्की कळेल की मराठी भाषेचं भाषा सौंदर्य हे खूप मोठं आहे. एखादा माझ्याकडे पण लक्ष टाका. पंडितजी आम्हाला बोलू द्या, कारण तुम्ही एवढं बोलताय ना की आम्हाला कळेच ना की काय घ्यावं आणि काय सोडून द्यावं. म्हणजे कान माझा भरभरून वाहतोय. मी बोललाच नाही. पंडितजी तुम्हाला कळत नाहीये, ज्ञानाच्या महासागरात आम्ही फक्त थोडस भिजतोय. ज्ञानाचा महासागर नाहीये, कुठं तरी बारका पोरगा सुसू करतो त्याच्यात तुम्ही दोघं नाचता. वा. म्हणजे प्रेक्षक हो, तुम्हाला कळलं असेल की संगीताच्या तपश्चर्येबरोबर हा माणूस थोडा मिश्किल सुद्धा आहे. मी नाही रे, मी नाही घ्या रे माझा. तुमची हार्मोनियमशी ओळख केव्हा झाली? व्हेरी गुड क्वेश्चन. एकदम वेगळं मला. तर माझा जे आजोबा आहे ते खरं हार्मोनियम प्लेअर. ते एखादं हार्मोनियम वाजत होतं तेव्हा माझ्या आईच्या पोटामध्ये मी होत तेव्हा मी ते हार्मोनियम ऐकलं होतं. गर्भसंस्कार, गर्भसंस्कार अन्वयार्थ हा एक वेगळाच मुद्दा आहे. म्हणजे आदिम काळापासून चालत आलेली संकल्पना आहे. म्हणजे महाभारतामध्ये सुद्धा याचे काही दाखले सापडतात. म्हणजे अभिमन्यू जेव्हा गर्भात होता तेव्हा त्याने चक्रव्यूहाबद्दल ऐकलं होतं असे दाखले आहेत. बरोबर बरोबर. पण ह्या गोष्टीचा पूर्वार्धच खूप जणांना माहिती आहे. उत्तरार्ध खूप कमी लोकांना माहिती आहे. म्हणजे कसं आहे की अभिमन्यू गर्भात असताना ते तंत्र ऐकत होता, पण ते तंत्र ऐकताना अभिमन्यूने ते अर्ध तंत्र ऐकलं. बरं ते तंत्र अर्ध का ऐकलं असावं? कारण सुभद्रेचा डोळा लागला. सुभद्रेचा डोळा लागला आणि अर्धतंत्र ऐकल्यामुळे अभिमन्यू तिथे चक्रव्यूहात धारातीर्थी पडला. अरे बापरे. हा असं ते सगळं आहे. पण त्यावेळी मला बोलावं असं वाटतं की कसं आहे की गर्भसंस्कार शिबिर जी आता 21व्या शतकात घेतली जातात, बरोबर, ती योग्य आहे की अयोग्य आहे? नाही, अन्वयार्थ मला याच्यात बोलायला आवडेल. ती योग्य असतातच असं नाही, कधी कधी नसतात सुद्धा. नाही पण कसं आहे माझ्याशी पण बोला ना रे. तुमच्या दोघांच्या इडली मध्ये माझी खोबऱ्याची चटणी घ्या ना रे. घ्या तर रे. काय बोलताय तुम्ही पंडितजी? हे सगळं तुमचंच आहे. नाही पण आता हे इडली वरून बोलला म्हणजे आता हे साऊथचे आहेत. बरोबर. इडली चटणी हा दाक्षिणात्य पदार्थ, बरोबर, पण त्याच्या बरोबरचं सांबार हे दाक्षिणात्य नाही. हो, काय बोलतोस? हो हो हो. मी आता एक पुस्तक माझ्या वाचनात आलं की सांबार हा पदार्थ महाराष्ट्रीयन आहे. काय बोलतोस? हा, म्हणजे छत्रपती संभाजी राजे जेव्हा तंजावरला भेट द्यायला गेले तेव्हा त्यांच्यासाठी वर्णाला फोडणी देऊन एक पदार्थ तयार करण्यात आला आणि त्या पदार्थाला काय बरं बोलावं त्यावेळी की छत्रपती संभाजी राजे यांच्यासाठी केलेला आहार म्हणजे सांबार. वा. अशा प्रकारे सांबारचा इतिहास आहे, म्हणून तो मराठी पदार्थ आहे. चटणी बोललो तरी या सांबारवर बोलतात. मी पोट बोललो तर या गर्भसंस्कारवर बोलतात. इथं अख्खा टेलिफोन ऑफिस उघड आहे, तुम्ही तिकडे पोस्ट ऑफिस उघडं ठेवलेलं आहे. इकडे एक मिनिट पंडितजी, आता आम्ही इथे पोस्टाजवळ आलोय तरी पत्र टाकायचो तेवढं टाकून टाक. तुम्ही दोघांनी खरं तर पत्र व्यवहारच केला पाहिजे, कारण समोरासमोर तुम्ही बोलायला नाही. पंडितजी आम्ही येतोय. पंडितजी आम्ही तर एकदा माझं घेणार रे. एकदा घेणार रे मला एक प्रश्न. पंडितजी मला विचारू दे. पंडितजी कसं वाटतंय बोलून? आम्हा या माझा आज उपवास असतं म्हणून मी शांत असत, नाहीतर मी वड्या पोहडले असते.
प्रेक्षक हो, मगाशी सांगितल्याप्रमाणे हा माणूस थोडासा मिश्किल आहे. खरंय खरंय खरंय. अन्वयार्थ आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. म्हणजे तू विचारलं की तिसरा विचार प्रश्न. विचार हार्मोनियम बद्दल. पंडितजी, मी तिसऱ्या प्रश्नाकडे येतो. मला सांगा, एवढी सगळी वाद्य असताना बरोबर तुमचा ओढा हार्मोनियमकडे का? हार्मोनियम जे आहे या 19 मुळात अद्वितीय हार्मोनियम हे वाद्यच परदेशी वाद्य आहे. हे तुला माहितीये का? अन्वयार्थ नाही, मला हे काहीच माहित नाही. खरं कसं आहे, चीन मध्ये एक शेंग नावाचं वाद्य आहे. ते माउथ ऑर्गन सारखं असतं आणि ते शेंग वाद्य. शेंग तुम्ही दोघा त्या शेंगाच्या मधल्या 2 दाना पण तुम्ही दोघा. नाही, ते सांगतो एक दिवशी माझ्या कलबत्त्या खाली कुठं दार तो आला. तेच सांगतोय की ते शेंग जे वाद्य आहे ते विकसित होत होत हार्मोनियमचा शोध लागला. आणि हार्मोनियम जेव्हा भारतात आली तेव्हा सुरुवातीला तिला भारतीय वाद्यांमध्ये तिचा समावेश केलेला नाही. बापरे. हा, पण त्याच्यानंतर तिला आपण संवादिनी म्हणतो. तर संवादिनी का म्हणतो बरं? का म्हणतो? मला हार्मनी म्हणजे संवाद. हार्मनी थ्रू आपल्याशी संवाद साधणारं वाद्य म्हणून ती संवादिनी. मला बोलू द्या रे. पण मला ना अन्वयार्थ तुला विचार असं वाटतं की हार्मनी आणि हार्मोन्स याच्यामध्ये काही साम्य असेल का? म्हणजे मला असं विचार करून तुम्ही वाटतं की हार्मोन्स ही एक वेगळी गोष्ट आहे. कारण की पुरुषामध्ये टेस्टोस्टेरॉन असतो आणि स्त्रीमध्ये प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन असतो. वा 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 वा, अद्वितीय अशी मुलाखत. सुंदर. सई, पीपी, मला असं वाटतं की तू या मंचाचा जेमस्टोन आहेस. खूप कौतुक तुझं पीपी, मस्त. श्रमेश प्रथमेश, मला असं वाटतं की तुमचं कन्व्हिक्शन ह्या प्रहसनात अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण ती जी बडबड आहे ती वायफळ वाटू शकते, पण ती वायफळ नाही आहे. नीट कान देऊन ऐकलं तर त्याच्यातनंही खूप इन्फॉर्मेशन मिळते, खूप नॉलेज मिळतं आहे. आणि तुमचं कन्व्हिक्शन खूप महत्त्वाचं आहे. पण इथे इतका ताकदवर नट आहे की तो त्याच्याकडे लक्ष वेधायला भाग पाडतो मधून. तरीही तुमच्या गोष्टी आमच्या कानातून त्या टिपल्या जातात. ही जमेची बाजू मस्त आहे. मज्जा मज्जा. वा 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 वा. घारे सर, शिवाजी महाराजांनी जशी वेगवेगळ्या ठिकाणाहून मावळे गोळा करून आणले, तसे हास्य जत्रेमध्ये खरंच असे निवडक शेलके मावळे गोळा करून आणलेत. त्यातले हे तिघही महत्त्वाचे मावळे आहेत असं मला वाटतं. आणि हे गोस्वामींचं मला जे वैशिष्ट्य जाणवतं की विनोदासाठी विनोद न करता कंटेंटही पॉवरफुल असला पाहिजे, त्यातनं ज्ञान इन्फॉर्मेशनही केली पाहिजे आणि त्याचं बाय प्रॉडक्ट म्हणून विनोद आला पाहिजे. विनोदाचा अट्टाहास नाही. आणि ही मला खूप मोठी गोष्ट वाटते यात. तुमचं खूप खूप अभिनंदन. फॅन्टॅस्टिक. लवली. लव यू. वा बॉयज. आणि याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पण पत्राचं वाचन राहिलंय. ओक साहेब, प्लीज आमची तर उत्सुकता आणखी ताणू नका. प्लीज आम्हाला ते पत्र वाचून दाखवा. सप्रेम नमस्कार. विनंती विशेष. पत्रास कारण की खूप दिवसांपासून तुमच्याशी बोलायची इच्छा होती. कसे आहात सगळे? मला ओळखलत तुम्ही? अहो जरा आठवा. जर तुम्ही आता रिटायर व्हायला आला असाल तर तुम्हाला आठवेल की तुमचं जॉबचं लेटर माझ्याकडूनच तुम्हाला मिळालं होतं. किंवा तुम्ही तुमच्या लग्नाचा आता 25वा किंवा त्यापेक्षाही पुढचा वाढदिवस साजरा करत असाल तर तुमच्या लक्षात येईल की तुमचं लग्न ठरल्याचं सुद्धा माझ्यामुळेच सगळ्यांना कळलं होतं. मीच पाठवल्या होत्या तुमच्या लग्नाच्या पत्रिका सगळ्यांना, सगळीकडे. नाही आठवत? खरंय, तुम्ही सगळेच मला विसरला आहात. आता आपण एकमेकांच्या टचमध्ये नाही आहोत ना. पण एकेकाळी तुमची आणि माझी भेट रोज व्हायची. मला भेटल्याशिवाय तुम्ही पुढे जायचाच नाहीत. आई वडील असो, भाऊ बहीण असो, सीमेवरचे सैनिक असो किंवा त्यांचे कुटुंबीय असो, किंवा अगदी प्रेमात पडलेली गुलाबी स्वप्न रंगवणारी कपल्स असो, सगळ्यांच्या मध्ये मी होते. अहो, मी तुम्हा सगळ्यांची एकेकाळी खूप आवडती असलेली पत्राची पेटी. माझ्यात तुम्ही पत्र टाकायचात आणि पत्र टाकताना तुमच्या मनातली धडधड, ती हुरहुर
मला सुद्धा जाणवायची. मग मी ती पत्र गावोगावी देशोदेशी पोचवायचे. म्हणजे आमचं पोस्ट खातं तुमची पत्र पोचवायचं. मी अजूनही तुमची पत्र पोहोचवायला उत्सुक असते, पण आता तुम्हीच माझा उपयोग करणं बंद केलेत. कारण तुमच्या हातात मोबाईल्स आले, कॉम्प्युटर्स आले. आता एका बोटावर तुम्ही एकमेकांना ख्याली खुशाली कळवता. पण एकेकाळी बाकी सगळं ठीक आहे, मी इथे खूप छान आहे, हे एवढं कळवायला सुद्धा माझा उपयोग व्हायचा. आणि खरं सांगू का, या 2 ओळी लिहिताना सुद्धा लिहिणाऱ्याच्या मनात मात्र 100 ओळी तयार झालेल्या असायच्या. कधी एकदा आपल्या जवळच्या माणसाचं पत्र येतंय आणि ते पत्र वाचून आपल्याला त्याची ख्याली खुशाली कळतीये, यासाठी माझ्याकडे आणि पोस्टमनच्या वाटेकडे सगळे लोक डोळे लावून बसलेले असायचे. गावात पोस्टमन आला रे आला की सगळी मुलं ओ ओ आमचं पत्र आलं का, आमचं पत्र आलं का असं म्हणत पोस्टमन भोवती कल्ला करायची, गोंधळ करायची. ज्या काळात हे सगळं व्हायचं त्या काळातली एक माझी आपल्या पोस्टाची गोष्ट आता तुम्हाला बघायला मिळणार आहे. पोस्ट ऑफिस उघडं आहे या मालिकेमधून. ती नक्की बघा. आणि हो, या पत्रासोबत काही पोस्टकार्ड सुद्धा दिली आहेत तुम्हा सगळ्यांना. आता मोबाईलनी संपर्क साधणं खरंच खूप सोपं आहे, पण प्रत्येकाने निदान आठवड्या 2 आठवड्यातून एकदा तरी एकमेकांना पत्र पाठवत जा, ज्यामुळे जुन्या आठवणींची उजळणी होईल आणि नात्यांना नव्याने झळाळी मिळेल. बाकी सर्व ठीक. मोठ्यांना नमस्कार, लहानांना आशीर्वाद. कळावे, लोभ होताच तो असाच वाढत राहावा ही विनंती. तुमची कुठे रोड वायडिंगमध्ये गेलेली, कुठे कचऱ्याखाली झाकली गेलेली, तुमच्या विस्मरणात गेलेली तुमची लाडकी पत्रपेटी. क्या बात, क्या बात, क्या बात. आणि याच बरोबर वेळ झाली आहे निरोपाची. पण जाण्यापूर्वी एक नक्की सांगते, वेळात वेळ काढून नक्की पत्र लिहा. कारण मोबाईलमधल्या भावना फॉर्मॅट करता येतात, पण पत्रामधल्या नाही. धन्यवाद.